नमस्कार. अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपले आजचे जे वक्ते आहेत ते रवींद्र शंकर कोकणीकर साहेब. ते 1974 साली IIS लॉ कॉलेज पुणे येथून वकील झाले. 80 सालापासून ते पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये तसंच पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 2000 ते 2004 साली पोलीस कमिशनर पुणे यांचे ते लिगल ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून प्रमोशन मिळाले. ते 2004 ते 2007 या कालावधीमध्ये पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे ते कायदा सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर 2007 साली ते निवृत्त झाले. सध्या ते अलिबाग, पनवेल, सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई, ठाणे, इचलकरंजी या ठिकाणी अँटी करप्शनच्या केसेस चालवतात. तुम्ही वक्ते जे आहेत त्यांना विनंती करतो की अँटी करप्शन कायद्यासंदर्भात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार सर. धन्यवाद देशमुख साहेब आणि नमस्कार सगळे ऑनलाईन कलिग जे आहेत त्यांना माझा नमस्कार. आज आपण इथे जे जमलेले आहेत ते प्रिव्हेन्शन ऑफ अँटी करप्शन ऍक्ट 1988 या कायद्यातील तरतुदी आणि त्याचं कन्सेप्ट काय आणि ते कशामुळे इंट्रोड्यूस झाला त्याच्याबद्दल उहापोह चर्चा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम करप्शन जे आहे ते भारतामध्ये किंवा इतरत्र सगळ्या ठिकाणी कशा प्रकारे निर्माण झालं याची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये घेऊ. की मोठे मोठे प्रगत देश आहेत ते स्पेन, इटली, UK यांच्यासारख्या देशामध्ये सुद्धा करप्शन आहे आणि त्या करप्शनमध्ये 2 प्रकार आहेत, एक पेटी करप्शन आणि एक ग्रँड करप्शन. तर पेटी करप्शनमध्ये काय आहे की थोड्या थोड्या किरकोळ गोष्टीसाठी वगैरे काही लागणारं देणं घेणं वगैरे जे असतं त्याच्या मोबदल्यामध्ये आपलं काम करून घ्यायचं, हे पेटी करप्शन मध्ये. आणि ग्रँड करप्शन मध्ये ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे की इव्हन पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि एक वरिष्ठ सरकारी सनदी अधिकारी वगैरे यांच्या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याला ग्रँड करप्शन असं म्हटलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या करप्शनची सुरुवात जी अशी आहे ती पर्सनल आणि सोशल या दोन्ही लेवलला झालेली असते. ती म्हणजे खरं जर बघायला गेलं तर म्हणजे स्पिरिच्युअलिटी काय सांगते आपल्याला की भ्रष्टाचार जो आहे तो स्वतःच्या सुरुवात होतो आणि स्वतःची अधोगती त्यामुळे निर्माण होते. त्याच्यामध्ये इतरांना आपण इन्व्हॉल्व करतो तर त्याचाही त्याच्यामध्ये तो ओढला जातो आणि त्यालाही त्या भ्रष्टाचारामध्ये तो गोवला जाऊन त्याला सुद्धा त्याच्यात भाग घेऊन बेकायदेशीरपणाने कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. ते प्रत्येक देशामधला कायदा जो झालेला आहे अँटी करप्शनचा की तो याच कन्सेप्ट वरती आहे की वैयक्तिक आहे का पब्लिक सर्वंटचा, लोकसेवकाचा आहे. तर त्याप्रमाणे त्यांच्यावरती सगळे कायदे बेस्ड झालेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची अकाउंटेबिलिटी त्या तिथल्या जनतेची किंवा जे दोषी आहेत किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत ते त्यांच्यावरती ती फिक्स केली जाते. याच्यावरती उपाय म्हणूनच हे इंट्रोड्यूस झालं की 1947 साली पहिला कायदा झाला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट भारतामध्ये, की भ्रष्टाचाराची व्याख्या ती ठरवण्यासाठी म्हणजे की केवळ फक्त इंडिव्हिज्युअल पब्लिक सर्वंट किंवा व्यक्ती जबाबदार नसून समाजातले घटक किंवा जे व्यापारी इंडस्ट्रीज जे आहेत यांच्याशी संपर्कात आलेले त्यांच्याशी काम करताना ते एकत्र येताना कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो याची सर्वसमावेशक व्याख्या करून त्याच्याप्रमाणे सक्षम कायदे करावेत याच्यासाठी ती सुरुवातीचा कायदा झाला. त्याच्यानंतर 1988 मध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट झालेल्या आहेत, बदल झालेले आहेत आणि अधिक परिणामकारक कसा होईल तो या दृष्टीने त्याच्यातली शिक्षा वाढवलेली आहे. 1988 साली त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट अमेंडमेंट त्याच्यामधली 2018 साली झालेली आहे की ज्यामध्ये 3-4 कलमामध्ये अमेंडमेंट केलेले 17A म्हणजे असे त्याच्यात वाढ केलेली आहे. फरक एवढा आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये
नवीन अमेंडमेंटमध्ये शिक्षेच्या प्रमाणात वाढ केलेली आहे. पूर्वी मिनिमम 6 मंथ्स आणि इट कॅन बी एक्सटेंडेड अप टू 3 इयर्स वगैरे असं होतं. आता नवीन अमेंडेड ऍक्ट मध्ये 2018 प्रमाणे मिनिमम 3 वर्षाची शिक्षा केलेली आहे प्रत्येकाला. त्यामुळे पूर्वी जर न्यायाधीशांना जर वाटलं असं की याला मिनिमम शिक्षा द्यावी तर त्यासाठी ते 6 महिन्यापासून ती कमी जास्ती करता येत होती. पण आता काही गुन्ह्याला मिनिमम 3 इयर्स, नॉट लेस दॅन 3 इयर्स असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 3 वर्षाच्या खाली शिक्षाच देता येत नाही. इतका म्हणजे तो कठोर त्याच्यामध्ये पावलं उचलली आहेत जेणेकरून करपाऊट व्हावं की करप्शन, त्याचा हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. पूर्वीचं आपल्याकडचं जे करप्शनचे झालेलं आहे त्याचं एक मूळ कारण असं सांगितलं जातं की वर्षानुवर्ष म्हणजे हजारो वर्षापासून आपल्यावरती जे राज्य केलं परकीयांनी, त्यांच्या दबावाखाली जी जनता सगळी आपली होती तर त्या राजसत्तेला खुश करण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी ते करप्शन, भ्रष्टाचाराची सुरुवात झालेली होती. तेव्हापासून ती, आणि त्यामुळे आता तो एंडेमिक झालेला आहे करप्शन. म्हणजे आपल्या घरातलाच एक पाहुणा म्हणून तो बसलेला आहे घरामध्ये, असं झालेलं आहे. त्यामुळे ते त्याच्यासाठी हे जे करप्शन झालेलं आहे त्याच्यावरती आता नवीन याच्याप्रमाणे उपाययोजना असं केलेलं की डिपार्टमेंटल इन्क्वायरी करावी की जेणेकरून त्याच्या दोषी धरून त्याला निलंबित करून पद म्हणजे किंवा बडतर्फ करून सर्व्हिस म्हणून काढून असे उपाय करता येतात वगैरे. तर हा झाला सुरुवातीचा भ्रष्टाचार, म्हणजे कसा शिरकाव झाला. आणि भारतामध्ये तसे दोन्ही प्रकारचे आहेत. तर यासाठी ही सगळी म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टची निर्मिती झालेली आहे. आता यामध्ये मला आता आपल्या सर्वांच्याकडनं म्हणजे आपले जे ऑनलाईन मीटिंगला आपले जमलेले आहेत, मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत आपल्या श्रोत्यांच्याकडून की जवळजवळ साधारण 30-40च्या आसपास ते प्रश्न आलेले आहेत. ते साधारण मी त्या प्रश्नांचं काय स्वरूप आहे ते विचारून मी आपल्याला त्याच्याप्रमाणे पुढचं त्याचं सांगेल. मी सर्वप्रथम पब्लिक सर्वंट कुणाला म्हणतात असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर कलम 2 मध्ये सेक्शन 2 ऑफ दी पीसी ऍक्ट 1988 हु इज पब्लिक सर्वंट ची व्याख्या त्याने दिलेली आहे. तर बेसिक त्याच्यातलं असे सगळ्यातलं की पब्लिक सर्वंट कुणाला म्हणायचं की ज्याला ए पर्सन डिस्चार्जिंग पब्लिक ड्युटीज अँड हॅव्हिंग गव्हर्नमेंट एड, गव्हर्नमेंट सॅलरी, इवन ऑनरॅरियम ही सेड टू बी ए पब्लिक सर्वंट. हे सगळ्यात महत्वाचे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ऑनरॅरियम असतं ते काही घेतही नाहीत, परंतु पब्लिक ड्युटी डिस्चार्ज करणं, सार्वजनिक कार्य करणं, याच्यासाठी उदाहरणार्थ नगरसेवक आपले जे आहेत म्युन्सिपल काउन्सिलर्स, तर त्यांना पब्लिक सर्वंट म्हणता येईल कारण ते सगळे जनतेची कामं करत असतात. त्या बदली त्यांना ऑनरॅरियम मिळत असतं. हे पब्लिक सर्वंट. तर त्यांना प्रश्न असा होता की शासनाकडून अनुदान, आर्थिक मदत किंवा सवलतीच्या दराने भूखंड मिळालेल्या सार्वजनिक विश्वस्त न्यासाचे विश्वस्त, पब्लिक ट्रस्टचे ट्रस्टी, व्यवस्थापक आणि सीईओ, तर त्यांना पब्लिक सर्वंट म्हणता येईल असं माझं त्यांना प्रश्न करताना माझं सांगणं आहे. कारण त्यांना असं म्हटलेलं आहे, पर्सन ऑन द पेरोल ऑफ गव्हर्नमेंट ऑर गेटिंग गव्हर्नमेंट पेमेंट, ऑनरॅरियम, इवन टेम्पररीली, तात्पुरत्या स्वरूपात जरी केलेलं असेल तरी त्या काळातल्या केलेल्या त्याच्या मिसकॉन्डक्ट बद्दल त्याच्यावरती प्रॉसिक्युशन अंडर 13(1)D होऊ शकतं. म्हणजे टेम्पररी जरी असेल तरी ही इज हेल्ड टू बी ए पब्लिक सर्वंट. दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी असे प्रश्न विचारले की न्यासाकडून मानधन स्वीकारणारे विश्वस्त, ट्रस्टी, तर होय ते, कारण ते न्यासाचं काम करतात आणि त्यांना मानधन मिळतं, त्यामुळे ते पब्लिक सर्वंट झालेले आहेत. आणि न्यासाकडून मानधन अथवा कोणत्याही स्वरूपातील मोबदला न स्वीकारणारे विश्वस्त. आता मोबदला जरी नाही स्वीकारला तरी ते जर पब्लिक ड्युटी डिस्चार्ज करत असतील तर ते पब्लिक सर्वंट त्यांना म्हणता येईल.
त्यांनी दुसरा एक प्रश्न असा विचारलेला आहे, म्हणजे हे पब्लिक सर्वंट असे झाले तर त्यांच्यासाठी मला सांगणं की कोणाकोणाला पब्लिक सर्वंट म्हणता येते ते मी थोडक्यात सांगतो. चेअरमन सेक्रेटरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर, पुन्हा लेक्चरर, प्रोफेसर्स, इवन शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक, ते सुद्धा पब्लिक सर्वंट आहेत, सब्जेक्ट टू त्या शाळेला जर ग्रँट मिळत असेल, गव्हर्नमेंटचे अनुदान मिळत असेल, गव्हर्नमेंटच असं नाही, लोकल बॉडीकडनं सुद्धा, म्हणजे कॉर्पोरेशन कडनं किंवा इतर झेडपी कडून वगैरे ज्या मिळतात अनुदानित शाळा, अशामध्ये काम करणारे दे आर पब्लिक सर्वंट्स. तर पुढचा प्रश्न त्यांचा आहे, प्रश्नकर्त्यांचा, की अपसंपदेबाबतचे आहे की उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती स्वतःच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावावर मिळवली या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लोकसेवकाची चौकशी प्रलंबित असताना लोकसेवकाचे निधन झाले तर अशा परिस्थितीमध्ये ही चौकशी थांबवली जाते का पूर्ण केली जाते? तर माझं त्यांना असं उत्तर आहे की आपलं जे लॉचं सूत्र आहे ना की कॉज ऑफ ऍक्शन डाईज विथ दी पर्सन, ज्याप्रमाणे एखादी खटला पाठवलेला असतो एखाद्या आरोपी विरुद्ध आणि खटला प्रलंबित असताना आरोपी जर मयत झाला तर ती केस ॲबेट होते त्याच्यापुरती, त्यामुळे केसच संपते ती. तर तसं याच्यामध्ये अपसंपदेच्या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये की डिसप्रपोर्शनेट ऍसेट कलम 13(1)(e) त्याच्यामध्ये जरी समजा तो मयत झाला तरी त्याने संपत्ती जी अपसंपदा जी जमा केलेली आहे ती पत्नीच्या नावाने केली आहे का, मुलाच्या नावाने जमा केली आहे का, नातेवाईकांच्या नावाने जमा केली आहे, मेवण्याच्या जे कोणी रिलेशन्स मध्ये असतील, इवन मित्राच्या, तर ते सगळे इन्व्हॉल्व असतात आणि त्यांच्यावरती सुद्धा इन्क्वायरी कंटिन्यू राहते, इवन इन द केस ऑफ द डेथ ऑफ दी पब्लिक सर्वंट. तर प्रश्न करताना माझं हे उत्तर असे की ती चौकशी थांबवली जात नाही, ती इतरांच्या संदर्भात चालू राहते. कारण बऱ्याच वेळेला अपसंपदेच्या केसेसमध्ये पब्लिक सर्वंट जो असतो तो त्याचं उत्पन्न जे ज्ञात असतं ते नोन सोर्सेस ऑफ हिज इन्कम मोर दॅन दॅट त्यांनी जी अक्वायर केलेली असते संपत्ती, हे दाखवण्यासाठी तो काय करतो, माझी पत्नी ब्युटी पार्लर चालवते, ती वैद्य घरगुती औषधे देते किंवा अमुक करते, मुलाच्या नावाने काय गुंतवलेले असतील तर ते आम्ही शेअर्स घेतलेले होते, ते शेअर्स मध्ये त्यांनी गुंतवलेत वगैरे अशा प्रकारचे सांगतात. परंतु त्यांना त्या पब्लिक सर्वंटला त्यावेळेला हे माहिती नसतं की आपण त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करत आहोत त्याच्यामध्ये. ॲबेटमेंट मध्ये ते येतात 109 IPC, तर ते सुद्धा कलम त्याला तिथे लागतं, कारण ते सुद्धा ते विचारत नाही त्यावेळेला की मुलगा, आता एक माझ्याकडे अशी केस आली होती, मला चर्चेसाठी आली होती, एक एक्साइज स्टेट एक्साइजचे इन्स्पेक्टर होते, त्यांचा मुलगा 12वीत होता, त्याच्या नावाने 27 लाखाची बचत होती, त्याच्याबद्दल त्यांना खुलासा विचारलेला होता, तर त्यांना सांगता आलं नाही. ते म्हणा की आम्ही शेअर्स घेतलेले त्यांच्या नावाने. म्हणलं 12वीच्या मध्ये शिकतो तो मुलगा आणि त्याच्या नावाने इतके कसे? मग बाकीचे पैसे जे जास्ती झालेले त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांनी मित्राकडनं उसने घेतले असं सांगितलं, 1 लाख 1.5 लाख असे 4-5 जणांची नावं सांगितली. तर त्या सगळ्यांची इन्क्वायरी होते, कारण ज्या तारखेला यांनी 1-1.5 लाख 5 लाख 2 लाख दिलेले आहेत त्या तारखेला त्यांचा बँक बॅलन्स होता का आणि ते कपॅसिटीमध्ये होते का केवळ फक्त याला वाचवण्यासाठी करतात, तर ते सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होते. त्यामुळं हे असं ते सांगू शकत नाही, जर सांगितलं तर त्यांची इन्क्वायरी होते. परत त्याच्याच मध्ये आणखीन एक आहे की बेनामी ट्रान्झॅक्शन, म्हणजे बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिट, म्हणजे तो जो आहे ऍक्ट आहे तो
त्यातलं कलम 3 प्रमाणे समजा आज मी पब्लिक सर्वंटने एक गाडी घेतलेली आहे, पण ती घेतली त्यांनी मित्राच्या नावावरती किंवा त्याच्या मेव्हण्याच्या नावावरती, नातेवाईकाच्या नावावरती घेतलेली आहे. कागदपत्र वगैरे सगळे त्याच्या त्या नातेवाईकांच्या नावावरती. गाडी याच्या दारात पब्लिक सर्वंटच्या पेट्रोल सगळं हा भरून हा वापरतो. ज्यावेळेला त्याची इन्क्वायरी होते त्यावेळेला त्याच्या नातेवाईकाकडे जर गेले अँटी करप्शन ऑफिसर, इन्क्वायरी ऑफिसर, तर तो काही सांगू शकत नाही, मला माहिती नाही माझ्या नावाचे कागदपत्र वगैरे, तो पेट्रोलचं किती भरलं, तुम्ही काय खर्च करता, हे काही सांगू शकत नाही. इट बिकम्स अ बेनामी ट्रान्झॅक्शन. तर हे ट्रान्झॅक्शन आहे, तर हे सुद्धा त्याच्यावरती अपसंपत्तीमध्ये धरलं जातं. ते वाचवण्यासाठी हे करतात. इतरांच्या कोणाच्या नावाने लँड जमा घेतली जाते, प्लॉट घेतला जातो, फ्लॅट घेतला जातो, तर माझं नाही हे सांगतात. तर ते जप्त करता येतं. अँटी करप्शन या 13(1)E खाली ही सीज करता येते प्रॉपर्टी आणि जप्तही करता येते आणि त्याची सरकार जमा करता येते, हे त्यांना सांग. आणि ही संपत्ती जमा जर केली त्यांनी तर ती कशा प्रकारे जमा केली ह्याचं एक्सप्लेनेशन जर सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन जर देऊ शकला नाही तो, तर त्याच्यावरची ती केस दाखल करता येते. ते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इमोरल प्रॉपर्टी जर घेतलेली असेल त्याने तर बेनामी ट्रान्झॅक्शन ऍक्ट खाली गुन्हा दाखल होतो आणि एसीबी ते डिस्प्रपोर्शनेट ऍसेटसाठी ते करू शकतात. आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती जप्त करण्यासाठी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1933 याप्रमाणे त्यांना कारवाई पुढची करावी लागते आणि त्यासाठी माननीय डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांना ऍप्लिकेशन करावं लागतं फॉर दी अटॅचमेंट ऑफ अँड सीझर ऑफ प्रॉपर्टी डिस्प्रपोर्शनेटली हेल्ड बाय दी पब्लिक सर्व्हंट. त्याच्यात फायदा एकच होतो, जे बेनामी ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यामध्ये ज्याच्या नावावरची प्रॉपर्टी घेतलेली आहे तो त्याचा मालक होऊ शकतो. ही कॅन क्लेम दॅट प्रॉपर्टी, कारण त्याच्या नावाने घेतलेली असते ती आणि ती त्याला द्यावी लागते ती. त्यामुळं एक तर या डिस्प्रपोर्शनेट ऍसेटमध्ये त्यांनी विचारलं उत्पन्नापेक्षा प्रश्नकर्त्यांनी, तर त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे की ही डिस्प्रपोर्शनेट ऍसेट अपसंपदा आहे ही कशी धरली जाते, कशी काढली जाते. तर त्यासाठी थोडक्यामध्ये नोट डाऊन करून घ्यायचं असलं तरी सुद्धा करून घेतात. टोटल त्याचा पिरियड काढतात, त्याला चेक पिरियड असं म्हणतात. पब्लिक सर्वंटचा सर्व्हिसचा जो कालावधी आहे त्याच्यातून त्याचा जो ग्राफ असतो, सुरुवातीच्या काळात त्याचं पेमेंट कमी असतं, मध्येच एकदम त्याचा एक 5-7 वर्षाचा काळ जो असतो त्याचा तो ग्राफ एकदम उंचावला जातो. या काळात हे पैसे त्याच्याकडनं आले कुठून, इन्क्रीमेंट झालं का, कुठनं आले का, त्याच्यासाठी तो ठराविक चेक पिरियड, समजा आता सध्याचा काळ चालू आहे तर एक 2001 ते 2007 या कालावधीमधला चेक पिरियड हे इन्क्वायरी ऑफिसर अँटी करप्शनचे निवडू शकतात. दॅट इज देअर डिस्क्रिप्शन. ते करून त्याच्यामध्ये ह्याची वाढ कशी झाली याचा ते तपास करू शकतात. त्याच्यामध्ये त्याचं नेसेसरीली म्हणजे करप्शन झालेलं असतं ते हॅबिच्युअली, म्हणूनच ही पैसे संपत्ती त्याच्याकडे झालेली असते. तर याच्यावरती 1977चं कृष्णानंद अग्निहोत्री म्हणून एक लँडमार्क जजमेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं आहे. हे मी आपल्याला आता तो रेफरन्सच आला म्हणून सांगतो. अतिशय सुंदर जजमेंट आहे की ऑन द बेसिस ऑफ दॅट जजमेंट त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं धरलं आहे माननीय 10% वरती अबो इफ दी ऍसेट जर एक्सीड होत असतील तर इट बिकम्स ए केस अंडर सेक्शन 13(1)(E) ऑफ दी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. ते ही कृष्णानंद अग्निहोत्री 1977 क्रिमिनल लॉ जर्नल पेज नंबर 566 सुप्रीम कोर्ट. तर ते आता हे प्रॉसिक्युशनच्या साठी हे महत्वाचं आहे आणि आपले जे डिफेन्स लॉयर्स जे आहेत कलिग बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की हे डिस्प्रपोर्शनेट ऍसेट काढण्याची मेथड काय आहे.
हे फक्त अँटी करप्शनचे ऑफिसर करतात. त्याची माहिती आपल्याला नसते. ते एखाद्यावरची इन्क्वायरी करून त्याचे इतकी अपसंपदा निघाली 15%, 21%, 63% निघाली असं म्हणून ती आपल्याला आठवत असेल, अलिबाग कोर्टामध्ये एक डेप्युटी कलेक्टर आलेले होते, ठाकूर नावाचे. त्यांच्या 4 गाड्या अजूनही अँटी करप्शन ऑफिसला तिथे अटॅच करून ठेवलेल्या आहेत. तिथे त्यांची 128 का 127% अपसंपदा काढलेली होती. त्यावेळेला आपल्या ज्या अलिबागच्या कोर्टातच ते आलेली होती. तर ही काढण्याची पद्धत मी आपल्याला सांगतो. म्हणजे असर्टनिंग DPA, द टोटल इन्कम ऑफ द पब्लिक सर्वंट, तो घ्यायचा. म्हणजे त्या सर्व्हिस पिरियड पुरता पहिल्यांदा टोटल इन्कम, त्याची सॅलरी काय जे असेल, इन्क्रीमेंट वगैरे वगैरे, त्याच्यातून 33% एक क्रायटेरिया धरलेला आहे गव्हर्नमेंट सर्वंटसाठी. ते एक्सपेन्सेससाठी ते 33% त्याच्यातनं मायनस करायचे. ते औषधोपचार, मुलांची शिक्षणाची आहे, घर खर्च आहे, काय लागेल वगैरे जे काय असेल ते त्याच्यासाठी ते त्याच्यामधून 33% जे दिलेले गव्हर्नमेंटला सर्वंटला ते वजा त्याच्यामधनं घालायचे. म्हणजे टोटल इन्कम मायनस एक्सपेन्सेस 33%. त्यातनं जी शिल्लक राहते त्याला संभाव्य शिल्लक असं त्याला म्हणतात. आता समजा एक 70 लाख त्याचं समजा जर टोटल इन्कम झालेलं असेल त्या चेक पिरियडच्या काळातलं, आणि त्यातले साधारण 33% 24-25 लाख एक्सपेन्सेस होतात, तर तो खर्च त्याचा जर गेल्यानंतर संभाव्य शिल्लक एक 65 लाखाच्या आसपास, एक राऊंड अबाउट सांगतो मी, काय त्याच्यात म्हणजे कमी जास्ती होऊ शकेल. ती जी राहिलेली असते 65 लाखाची, ती त्याची संभाव्य शिल्लक राहिलेली असते. आता हे एकदा क्लिअर झालं आपल्याला की 65 लाखाची संभाव्य शिल्लक असताना मग त्याची प्रॉपर्टी किती आहे, त्याची ऍसेट्स किती आहेत, ह्याचे सगळे चेकिंग होतं. फ्लॅट आहे, प्लॉट आहे, ऍग्रिकल्चर लँड आहे, स्वतःच्या नावावरती का कुणीकडनं मिळालेली, मग गिफ्ट असेल किंवा जे काय असेल त्याच्यातनं, घरामध्ये काय काय टीव्ही आहे, लक्झरी काय आहे, सगळ्यांची मोजदाद होते ते. आणि परत दागिने असतात. आता स्त्रीधन आहे त्याच्यामध्ये, पत्नीच्या अंगावर असलेलं ते त्याच्यात धरत नाहीत, परंतु ते केस दाखवण्यासाठी ते सुद्धा करतात, ते सुद्धा चेक करता येतं. स्त्रीधन हे दाखवता येत नाही त्याच्यामध्ये अपसंपदेमध्ये. तर ते जे आहे ते या सगळ्या वस्तू दाखवतात. कर्ज रोखे असतील, शेअर सर्टिफिकेट असतील, फिक्स डिपॉझिट, सगळ्या गोष्टींची मोजदाद करून आणि त्याची सगळे मग गणना होऊन किती ऍसेट्स आहेत त्याचे. समजा आता 65 लाख शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याची जर ती टोटल त्याचं जर प्रॉपर्टीची किंमत एक 50 लाख झाली, तर 15 लाख त्याचे शिल्लक राहिले. म्हणजे प्रॉपर्टी त्याची जी आहे ती 50 लाखाचीच आहे, त्याच्या शिल्लकेच्या पेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याची अपसंपदा होत नाही. हे झालं डिफेन्सच्यासाठी. म्हणजे हे दाखवावं लागेल डिफेन्सला की आमची अपसंपदा ही टोटल इन्कमच्या जी शिल्लक राहिलेली त्याच्यापेक्षा कमी. आता प्रॉसिक्युशनसाठी मी सांगतो की जर 65 लाख त्याची शिल्लक राहिलेली आहे, संभाव्य शिल्लक, आणि मोजदाद केल्यानंतर त्याची 80 लाखावरती त्याचे ऍसेट सगळे निघाले, प्रॉपर्टी सगळी निघाली, तर हे कुठनं घेतले ते, त्याच्याबद्दल त्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आणि ते जर त्यांनी नाही दिलं, समजा ते जर हे आणले कुठून, त्याचे 65 लाख असताना 80 लाखाची प्रॉपर्टी झाली, म्हणजे साधारण 15 लाखाची त्याची जास्तीची झालेली आहे ती. हे 15 लाख तू कुठनं मिळवले, ते नोकरीच्या पगारातलं आहेत का काय? तर ह्या 15 लाख एक्सेस झाल्यामुळे ते डिस्प्रपोर्शनेट ऍसेट ती झाली. आता टक्केवारी काढायचं म्हणजे कसं, तर जे आलेले 15 लाख आहेत डिस्प्रपोर्शनेट ऍसेट, त्याला मल्टिप्लाय बाय 100, जे 15 लाख गुणिले 100 आणि डिवायडेड बाय एकच मिनिट, मी सांगतो तुम्हाला त्याचं सूत्र. हा, DPA जी निघालेलं आहे 15, त्याला गुणिले 100 आणि डिवायडेड बाय इन्कम, त्याचा जो इन्कम दाखवलेला आपण ना, तो टोटल इन्कम,
तर त्याच्यावरनं पर्सेंटेज निघतं. हे साधं त्याच्यातलं त्रैराशिक आहे. म्हणजे याच्यावरनं त्याची प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी अवैध मार्गाने मिळवलेले मोर दॅन द नोन सोर्सेस टू द पब्लिक सर्वंट. त्यासाठी हे अग्निहोत्रीचं हे लँडमार्क जजमेंट आहे आणि ते सगळे अँटी करप्शन ब्युरो वापरते. इव्हन त्यांच्या मॅन्युअल मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की हा क्रायटेरिया धरलेला आहे. याच्यावरती ज्यांची निघेल तो डिस्प्रपोर्शनेट ऍसिडची केस होती त्याच्या. आणि त्याला पिरियड विचारलाय मला प्रश्नकर्त्यांनी की त्याला वेळ लागतो कारण ती इन्क्वायरी असते आणि त्यातला जो इन्क्वायरी ऑफिसर असतो तो इन्क्वायरी ऑफिसरच त्याला त्याची सगळे कुठल्या कुठल्या गावी आहेत वगैरे सगळ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला ते चेक करावं लागतं. ऍग्रिकल्चर लँड असेल तर त्याला ऍग्रिकल्चर लँड तिथं जागेवरती जाऊन बघावी लागते. एका चर्चासत्रात हे सांगितलेलं होतं की ते जातात तिथे फक्त आणि 7-12ची उतारी बघून काय पीक आहे त्याच्यावरती तेच कंटिन्यू करतात आणि तसंच राहतात. पण कोर्टामध्ये ज्यावेळेला केस येते त्यावेळेला तिथं आरोपीने हे दाखवलेलं असतं की तिथं काही नाहीये, फक्त गवत आहे, पडीक आहे आमचं आणि यांनी तिथं कॅश क्रॉप दाखवलेलं आहे. तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तर याला वेळ लागतो. ते जरा साधारण 1-1.5 वर्षाचा कालावधी त्याला दिलेला आहे की त्या पिरियडमध्ये त्यांनी डिस्प्रपोर्शनेट ऍसिडची इन्क्वायरी कंप्लीट करून चार्जशीट दाखल. त्याला सुद्धा मंजुरी लागते. आता पुढचा प्रश्न आहे त्यांनी विचारलं की एखाद्याला पब्लिक ड्युटी परफॉर्म करण्यासाठी जर लायसन्स इश्यू केलं असेल गव्हर्नमेंटने तर तो सुद्धा पब्लिक सर्वंट होतो. आणि त्याच्यावरती एक सुंदर जजमेंट आहे. एका जजमेंटमध्ये आलेलं आहे की पब्लिक सर्वंट कोणाला म्हणायचं आणि त्याचं पब्लिक सर्वंटची व्याख्या ठरवायची कशी. तर ऑन द बॅकड्रॉप ऑफ द करप्शन ही इज इन्व्हॉल्व्ड विथ, त्याची लिंक एस्टॅब्लिश करून म्हणजे मग त्याला आणि एकदा गव्हर्नमेंटने त्याला लायसन्स जर दिलेलं असेल तर ही बिकम्स ए पब्लिक सर्वंट. त्याच्यासाठी 2016चे क्रिमिनल लॉ जर्नलचे एक सायटेशन आहे सुप्रीम कोर्टचे, पेज नंबर 2031. आणि ते मगाशी सांगितलं ते पब्लिक ड्युटीला जर लायसन्स इश्यू केलं असेल गव्हर्नमेंटनी त्यासाठी दुसरं जजमेंट आहे 2015 क्रिमिनल लॉ जर्नल 2015 CRLJ पेज नंबर 207 दिल्ली हायकोर्टचं नवल किशोर वर्सेस स्टेट. मध्ये म्युन्सिपल काउन्सिलरच्या वरती ते पब्लिक सर्वंट होत नाहीत असे जजमेंट आलेले होते, परंतु अल्टिमेटली की ते पब्लिक सर्वंटच आहेत असा निर्वाळा दिलेला सुप्रीम कोर्टाने दिलेला. लायसन्स्ड सर्वेयर, पब्लिक प्रॉसिक्युटर, ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर हे सुद्धा पब्लिक सर्वंट येतात. मेंबर ऑफ रक्षा समिती, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, एम्प्लॉईज ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सगळे पब्लिक सर्वंट त्याच्यामध्ये येतात. MP आहेत आणि MLA आहेत. आता प्रश्न असा आहे तो बऱ्याच वेळेला इव्हन इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरला की हे लोकसेवक जे आहेत MLA आहेत किंवा MP आहेत. MLA आहेत तर त्याची परमिशन जी सँक्शन आहे अंडर सेक्शन 19 ती कोणाकडनं घ्यायची. तर त्याचं बऱ्याच जणांना ते असर्टन होत नाही, तर त्याची सँक्शन जी आहे ती अध्यक्षांच्याकडनं घ्यायची असते विधानसभेचे. आणि जे MP असतात त्यावेळेला ते लोकसभेच्या अध्यक्षाकडून ती त्यांची मंजुरी मिळवते सेक्शन 19 खाली. चीफ मिनिस्टर वगैरे कोणी त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यासाठी अध्यक्ष हे कॉम्पिटंट अथॉरिटी धरलेली आहे. आणखीन त्यांचा पुढचा प्रश्न आहे कसा आरोपीचा म्हणजे आरोपांचा तपास पूर्ण होण्याआधीच जर लोकसेवकाला बडतर्फ केले गेल्यास किंवा राजीनामा दिलास
किंवा तो रिटायर झाल्यास अशा लोकसेवकाविरुद्ध खटला दाखल करता येऊ शकतो का? रिपीट करू का नको? त्यांनी विचारलंय की चार्जेस आरोपांचा तपास पूर्ण होण्याआधी लोकसेवकास जर बडतर्फ केलं असेल किंवा तो निवृत्त झाला असेल किंवा खटला दाखल करण्यापूर्वी जर तो मयत झाला असेल किंवा काय मयत नाही, फक्त निवृत्त आणि बडतर्फ केला असेल किंवा राजीनामा दिला असेल तर त्याच्यावर खटला दाखल करण्यापूर्वी सँक्शनची आवश्यकता आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण सँक्शनच्या सेक्शन 19 मध्ये असं म्हटलेलं आहे की when the public servant ceases to be a public servant, no sanction is required. कारण कलम 19 मध्ये इज हा शब्द वापरलेला आहे, जसा तो 197 मध्ये नाही. हे या रेफरन्स मध्ये आपण बघून घ्यावं, म्हणजे सगळ्यांनी हा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून ती सँक्शन त्याला लागत नाही. in the process of in the midst of the inquiry pending or the investigation is pending, he is removed from the service as public servant. Whether the sanction is required from the competent authority, the answer is no. मी त्याचं फक्त दोन पहिली वाक्य आपल्याला वाचून दाखवतो. सेक्शन 19 ऑफ द पीसी ऍक्ट फॉर द सँक्शन आहे, नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 7, 10, 11, 13 and 15 alleged to have been committed by a public servant in case of the person who is employed in connection with the affairs of the union or central government. A, who is employed, त्या is ला एनसर्कल करणं महत्वाचं आहे. आणि बी जे आहे 19B, त्याच्यामध्ये in the case of a person who is employed in connection with the state government. इज हा शब्द वापरलेला आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे की त्यामुळे तो बडतर्फ केल्यानंतर ही इज नॉट, म्हणून त्याला ती सँक्शन लागत नाही. आता याच बॅकड्रॉपवरती 197 जर आपण बघितलं सीआरपीसी, त्या आयपीसीच्या बहुतेक केसेससाठी त्याला ते लागते. आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न इथे येतो अँटी करप्शनच्या केसेसमध्ये की वेदर sanction under 197 is also required along with section 19. कारण आयपीसीचे कलम असतात त्याच्यामध्ये. तर त्यांना सांगणं माझं असं आहे, ज्यांना शंका येते ते, की सेक्शन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे, इट प्रिव्हेल्स अपॉन दी लोकल ऍक्ट. त्यामुळे सीआरपीसी जरी असलं समजा तरी त्याच्यामध्ये 197 ची जरी मंजुरी त्यात असेल, पण वेन मंजुरी सँक्शन अंडर 119 सेक्शन 19 इज ऑब्टेन, it is not necessary to obtain again under section 197 of CRPC. तर A म्हणजे A फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, B फॉर स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट, आणि C जो आहे तो अदर पब्लिक सर्वंट्स आहेत, म्हणजे कॉर्पोरेशन आहेत, अंडरटेकिंग आहेत, एसटी महामंडळ आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटीज, हे जी महामंडळ आहेत, MSCB, यांच्यासाठी C लागतं. आपण बघितलं असेल बऱ्याच वेळेला, आता आपण काम चालवलं आहे सरकारच्या बाजूने, त्याच्यामध्ये सँक्शन इश्यू करताना सरळ ते सर्रास म्हणजे 19(1)C खाली मी ही मंजुरी देत आहे अशी सँक्शनिंग अथॉरिटी देतात डोळे झाकून. ते चुकीचं आहे. ते आता ही टेक्निकल आहे, असे पण जजमेंट आहे त्याच्यामध्ये की मिअर एरर्स जे आहेत त्याच्यामुळे ती व्हिशिएट होत नाही किंवा इनव्हॅलिड धरली जात नाही असं धरलेलं आहे ते. परंतु याच्यात ऍप्लिकेशन ऑफ माइंड येतं तिथे परत त्या पॉईंटवरती त्याला क्रॉस होऊ शकते. त्याला म्हणजे जे अँटी करप्शननी त्यांना जे प्रोफॉर्मा पाठवलेला असतो किंवा ते नमुना पाठवलेला असतो त्याला ते डोळे झाकून ते व्हर्बॅटिम रिप्रोडक्शन ऑफ द रिपोर्ट गिव्हन बाय दी अँटी करप्शन असं धरलं गेलेलं आहे ते, आणि ते सरळ सही करतात. असे बऱ्याच म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सारख्या लेवलच्या अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे की तुम्ही हे 19(1)C कसं काय लिहिलंय? स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जो जर आहे तर 19(1)B खाली का नाही दिली? इज दिस युअर ऍप्लिकेशन ऑफ माइंड? असे क्रॉस त्यांना झालेले असं येऊ शकतात. त्यामुळं
पण एकदा जर वन्स ए सँक्शन इज इश्यूड, इट कॅनॉट बी अल्टर्ड, इट कॅनॉट बी रिव्ह्यूड बाय द सँक्शनिंग अथॉरिटी. संपलं, त्याच्या हातातनं तो गेला की तो कोर्टामध्येच आहे. त्याची व्हॅलिडिटी किंवा इनव्हॅलिडिटी ठरवायचं काम फक्त माननीय कोर्टाचं आहे. म्हणून ते देतानाच तिथे त्यांनी त्याच्यामध्ये असं आलं, आता उल्लेख आला त्याचा सहज म्हणून सांगतो, परत ते बॅकअप माइंड नको द्यायला, की सँक्शन देताना ऍप्लिकेशन ऑफ माइंड वरती प्रश्न विचारले जातात मॅक्झिमम. त्याच्यामध्ये असे जजमेंट्स आहेत की तुम्ही सँक्शनिंग अथॉरिटीनी लिगल ऍडवायझर, विधी सल्लागार त्या खात्याचे, त्यांच्याशी परामर्श घेतला का, सल्ला केला का, त्यांचं ओपिनियन घेतलं का. तर एका जजमेंटमध्ये असे की त्यांचं घेतलेलं सल्ला घेतलेला त्यांच्याकडून विचारणा केलेली, इट शोज द ऍप्लिकेशन ऑफ माइंड, की आपल्याकडनं काही त्रुटी राहू नयेत म्हणून विधी सल्लागारांच्याकडनं, लॉ अँड ज्युडिशरीकडचे असतील, डीजीपी साहेब असतील, ऍडिशनल पीपी त्याच्या संबंधित असतील, त्यांच्याकडनं सल्ला घेतलेला हे केव्हाही योग्य आहे. इट शोज द ऍप्लिकेशन ऑफ माइंड. त्यामुळे ती सँक्शन व्हॅलिड धरली जाते. हे करत नाहीत, पण हे म्हणजे त्या सँक्शनिंग अथॉरिटीचा काही ठराविक बाबतीमध्येच असं झालेलं आहे की त्यांनी विधी अधिकाऱ्यांचा परामर्श घेतलेला असतो. पण त्यांना त्या प्रत्येक कायद्यातल्या किंवा अँटी करप्शनच्या त्यांना माहिती नसतात प्रोव्हिजन. त्यामुळे ते आलेल्यांना मंजुरी दिसते, प्रायमा फेसी केस देऊन टाकतात. आणि तसंही म्हटलेलं जजमेंटमध्ये ही नीड नॉट गो इन टू द डिटेल्स द सँक्शनिंग अथॉरिटी. इफ देर इज ए प्रायमा फेसी केस मेड आउट बिफोर द सँक्शनिंग अथॉरिटी, ही कॅन अकॉर्ड द सँक्शन. असं झालेलं. तर हा बेसिक त्याच्यातला फरक आहे. त्यामुळे रिटायर झालेल्या किंवा सर्व्हिसमध्ये नसलेल्या पब्लिक सर्वंटच्यासाठी सँक्शनची गरज नाही. परंतु रिटायरमेंट नंतर सुद्धा अँटी करप्शन अंतर्गत त्याच्यावरती खटला दाखल होऊ शकतो. ते या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो सर्वांना. कारण मध्ये असं माझ्याकडेच ओपिनियन आलं होतं एकदा अँटी करप्शनला मी असताना तिथे डीजी साहेबांच्याकडनं, की एक सर्व्हिस मधून रिटायर झाल्यानंतर 4 वर्षानंतर त्याच्या विरुद्ध तक्रार आली जुनी, की त्याचा असं गुन्हा झालेला आहे, मिसकॉन्डक्ट झालेला आहे आणि त्याच्या विरुद्ध कारवाई आपण काय केली मंत्रालयात कुठून अशी विचारणा आलेली होती. तर तिथल्या संबंधित आता जे होते त्यांनी अधिकाऱ्यांनी लिहून दिलं त्याच्यासाठी त्यांनी MCSR रूल्सचा रेफरन्स दिला, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1979. त्याचा असं दिलं की पब्लिक सर्वंट रिटायर झाल्यानंतर 4 वर्षापर्यंत त्याच्या विरुद्ध काय डिपार्टमेंटल इन्क्वायरी, डिसिप्लिनरी इन्क्वायरी तुम्ही करू शकता. 4 वर्षाचा टाइम लिमिट गेल्यानंतर त्याच्या विरुद्ध कसलीही कारवाई डिपार्टमेंटली करता येत नाही, असं MCSR रूल्स सांगतात. त्यामुळं अशा केसेसमध्ये अँटी करप्शननी पूर्वी असेल, म्हणजे प्रायर टू 2004 मला माहिती नाही, पण माझ्या काळामध्ये जे आले त्याला मी हे बघून दिलेलं आहे. मला त्याच्यामध्ये पंजाब हरियाणा हायकोर्टाचं एक जजमेंट मिळालं मला 2004 का 1993 आहे मला. तर मी रेफरन्स देईन, मी केसला आहेत माझ्याकडे नंतरचे. त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की इवन आफ्टर द रिटायरमेंट द पब्लिक सर्वंट कॅन नॉट एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. म्हणजे असं जर त्याचा फायदा दिला MCSR रूलचा त्याला, की 4 वर्ष झाली आता माझ्यावर काही कारवाई करायची नाही, ही कॅन मॅनेज की माझ्यावर काही कारवाई करू नका आणि मला याच्यातनं एक्झाम होईल मदत करा. तर ह्याच्यासाठी म्हणून ते प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये तसं जजमेंट आलेलं आहे की, आणि त्यात असं धरलेलं आहे फ्रॉम द डेट ऑफ नॉलेज. म्हणजे 4 वर्षानंतर कुणी जरी तक्रार केली त्याच्यातली, फ्रॉम द डेट ऑफ नॉलेज, की आज उघडकीला आलेले आहे ते अशा संदर्भामध्ये त्याचा एक कागद मिळाला, तिथून ते लिमिटेशन स्टार्ट होतं मग. त्यामुळं आणि याचबरोबर सांगू इच्छितो की 470 जे आहे CRPC, देर इज नो लिमिटेशन टू दी अँटी करप्शन केसेस ऑफेन्सेस इन्व्हेस्टिगेशन 470 प्रमाणे. जसं माझा जो आपल्या IPC ला जो 468 की 3 वर्षाचे आहे, किंवा जे 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्यांना 3 वर्षाच्या आत चार्जशीट, 2 वर्षाचे आहे त्यांना 2 वर्षाच्या आत चार्जशीट, NC मॅटर्स आहेत त्यांना 6 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल नाही केलं तर ते लॅप्स होतं, ते डिस्चार्ज होतात ते. परंतु देर इज नो लिमिटेशन फॉर अँटी करप्शन ऑफेन्सेस
470 दॅट इज अ प्रिव्हिलेज गिवन टू दी स्पेशल ऍक्ट. त्याचबरोबर मी हे सांगू इच्छितो की देयर इज केसेस म्हणजे एखादी तर त्याची जर आरोपीला झालेला असेल तर ही कॅनॉट गो इन टू दी रिव्हिजन त्या पॉईंटवरती इंटरलॉक्युटरी ऑर्डरवरती, आणि वरिष्ठ कोर्ट त्याला स्टे देऊ शकत नाही. तसेच त्याच्या असे एकदम बघितलं मी त्याच्यामध्ये कदाचित कन्व्हिन्स केलं असेल की त्याच्यात पीसीए अँटी करप्शन त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली बेल नाही. तर हे अशा प्रकारे अगोदर त्या अपसंपत्तीच्या संदर्भातल्या मला प्रश्न होते. आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारला त्याच प्रश्नकर्त्याने की कुणी करायचं. समजा एखाद्या तक्रारदाराने तक्रारी केलेल्या आहेत एखाद्या पब्लिक सर्वंटच्या विरोधात आणि त्याची अँटी करप्शन ब्युरो घेत नाही, अशा वेळेला त्याने जर प्रायव्हेट केस दाखल केली कोर्टामध्ये, स्पेशल कोर्टामध्ये, तर वेदर द स्पेशल कोर्ट कॅन टेक कॉग्निझन्स कंप्लेंट अँड इश्यू प्रोसेस, असा त्यांनी प्रश्न विचारला. आता इश्यू प्रोसेस आता बऱ्याच अर्थाने घेतला असेल ते इन्क्वायरी खाली होतं. इश्यू प्रोसेस म्हणजे समन्स काढणे तर सुद्धा होतं. तर त्याला उत्तर असं आहे की प्रायव्हेट कंप्लेंट व्यक्तीने cognizance under 56(3) of CRPC, because the special court, being a district court, special court, he is in the original criminal jurisdiction of a magistrate court. हा लक्षात घ्या आपण कृपया करून सर्वांनी की स्पेशल कोर्ट जरी असला तरी ही इज फंक्शनिंग इन द कॅपॅसिटी ऑफ ए ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. कारण त्यांच्या समोर अक्यूज इज प्रोड्यूस, ही ग्रँट्स पोलीस कस्टडी और ज्युडिशियल कस्टडी, देअरफॉर ही इज एन्जॉयिंग द ओरिजिनल क्रिमिनल jurisdiction. Therefore he can issue directions, he can give directions under section 156 into bracket 3 to the police inspector or in charge of a police station in his jurisdiction. 156(3) प्रमाणे प्रायव्हेट कंप्लेंट वरती स्पेशल कोर्ट साहेब डायरेक्शन देऊ शकतात अँटी करप्शन ब्युरोला. पूर्वी त्याच्यावरती असा प्रश्न आला होता की पोलीस स्टेशन कुणाला म्हणायचं, अँटी करप्शन ब्युरोला म्हणता येतं का पोलीस स्टेशन? ते एक जुनं 63चा एक तो GR आहे त्याच्यामध्ये अँटी करप्शन विभागाकडेच आहे की त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला त्यांनी पोलीस स्टेशन असं धरलेलं आहे. ब्रिटिश कालीन आहे ते काहीतरी, त्यावेळेपासून ते धरलेलं आहे म्हणून त्या बेसिसवरती आहे. परंतु कोर्टाने ज्या वेळेला दिलेलं आहे ते इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इलिगॅलिटी काही नाही, इरेग्युलरिटी पण काहीही नाही, त्यामुळे ती केस दाखल होऊ शकते. फक्त प्रश्न एवढाच आहे की 156(3) प्रमाणे डायरेक्शन मध्ये सेक्शन मध्ये दिलेलं आहे की पोलीस इन्स्पेक्टर इन्चार्ज ऑफ दी पोलीस स्टेशन आहे आणि अँटी करप्शनच्या केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशन बाय हुम सेक्शन 17 आहे, त्याच्यामध्ये नॉट बिलो द रँक ऑफ PI, अबोव PI म्हणजे ACP असिस्टंट पोलीस कमिशनर और DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांनी ते इन्व्हेस्टिगेशन करावं असं त्याच्यामध्ये नमूद आहे. 156 जे इन्व्हेस्टिगेशन कुणी करावं ते 17 सेक्शन मध्ये आहे अँटी करप्शन ऍक्टच्या. त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं असेल, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तक्रार घेतली जात नाही किंवा वेळ झालेला असतो, उशीर झालेला असतो, अशा वेळेला प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतात आणि ते 156(3) प्रमाणे
तपास करू शकतात अँटी करप्शन. त्यासाठी मी आपल्याला केस लॉ देतोय सायटेशन. पी रघुनाथन वर्सेस स्टेट ऑफ केरला. P. Raghunathan versus State of Kerala, 2000 CRLJ, Criminal Law Journal, page number 337. पब्लिक सर्वंटचा याच प्रश्नकर्त्यांचा एक प्रश्न होता. यांचे 3-4-5 प्रश्न होते. त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं की परफॉर्मन्स ऑफ पब्लिक ड्युटी ज्याची आहे, मग तिथं असं म्हटलेलं नाही की काय रेम्युनरेशन घेतलं, ऑनरेरियम घेतलं किंवा नाही घेतलं. ते बॅकड्रॉप ऑफ दी करप्शन त्याच्यावरती एक केस लॉ आहे, AIR 2014 सुप्रीम कोर्ट. पब्लिक सर्वंट कुणाला म्हणावं? AIR 2014 सुप्रीम कोर्ट, पेज 648. याच्यानंतर आणखी बरेचसे प्रश्न आहेत, ते सुद्धा मी सांगतो. आता सँक्शनच्या याच्यावरती मुद्द्यावरती आहे. इतर बरेचसे प्रश्न आलेले त्याच्यावरती. सँक्शनच्या मुद्द्यावरती कलम 19. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की सेक्शन 19 इज मेंट फॉर दी प्रोटेक्शन ऑफ द पब्लिक सर्वंट्स फ्रॉम द फॉल्स or frivolous prosecution in his service by any person. That is a protection given to the public servant. Otherwise, he could not discharge his duties fairly. सतत कोणाच्या तरी दबावाखाली येऊन त्याला काम करता येणार नाही, किंवा लोक कसे त्याच्यावरती दबाव आणून काम करतील आणि केसेस दाखल होतील. आणि स्वतःचा असं बऱ्याच वेळेला बघतो आपण की एक अँटी करप्शन मधला एक कंप्लेंट त्यांनी 4 ते 5 केसेस मध्ये फिर्यादी झालेला आहे. तो ही इज अ हॅबिच्युअल. ते त्याला हे माहिती की आपण दबाव आणलं की आपली कामं होतात फुकटामध्ये, असं करून घेण्यासाठी असतं. त्याच्यासाठी म्हणून ते प्रोटेक्शन आहे. ते त्याच्यासाठी खूप सुंदर जजमेंट आहेत. मनसुखलाल विठ्ठलदास चव्हाण म्हणून 1997 एक जजमेंट आहे, ऑनरेबल अपेक्स कोर्टाचं आहे, 1997 CRLJ, पेज नंबर 3400. सँक्शनच्याच पॉइंटवरती अतिशय लँडमार्क जजमेंट आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं त्यांनी की इश्युअन्स ऑफ sanction is not an acrimonious duty or idle duty performance of the sanctioning authority, but it is an sacrosanct act which provides protection to a public servant against false and frivolous prosecution, and therefore this proposition and criteria must be followed by all sanctioning authorities before according sanction in any case. It shows the application of law. म्हणून ते जजमेंट अतिशय महत्वाचं आहे. ते रेफर बऱ्याच वेळेला केलं जातं आणि त्या केसमध्ये हे प्रिन्सिपल्स फॉलो नाही केल्यामुळे आरोपीची ॲक्विटल म्हणून मुक्तता झालेली आहे, त्याला सोडलेलं आहे. तेव्हा अतिशय महत्वाची हे केस लॉ आहे. आता मंजुरी पत्रातील त्रुटी किंवा दोष कसे पाहावेत, जे कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जे पाठवायचे असतात, तर हा पहिला प्रश्न विचारला. अतिशय सुंदर प्रश्न आलेले आहेत साहेब माझ्याकडे. मी सर्व प्रश्नकर्त्यांचे आभार मानतो. बऱ्याच जणांच्याकडनं आलेले आहेत असे, ते म्हणजे असे नुसतेच प्रश्न आलेले आहेत. तर
खूप म्हणजे त्यांनी डे टू डे याच्यामधले असतील अडचणी अतिशय विचारपूर्वक त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत, काढलेले आहेत. त्याच्यात सर्वांग आहेत, म्हणजे काय सर्वसमावेशकता आहे त्याच्यामध्ये, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत ते, की फॉर प्रॉसिक्युशन आणि इव्हन फॉर दी पर्पज ऑफ डिफेन्स लॉयर्ससाठी अशा सगळ्यांच्याकडनं, आणि सँक्शनिंग अथॉरिटीसाठी सुद्धा आहेत, आणि आपले तपासी अंमलदार, इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर, त्यांनी सुद्धा काय करावं त्याच्यासाठी सुद्धा ते सगळे प्रश्न आहेत. आता मंजुरी पत्रातले जे त्रुटी दोष कसे पाहावेत यासाठी मी आपल्याला शॉर्ट मध्ये सांगतो, मी आपला जास्त वेळ घेत नाही, टाइम लिमिट आहे त्याच्यात, की ट्रॅप केस, सक्सेसफुल ट्रॅप केस होण्यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. 4 फॅक्टर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर ए सक्सेसफुल ट्रॅप अंडर सेक्शन 7(13)(1)(d). सर्वप्रथम, there must be a clear-cut demand of bribe. First factor. लाचेची सुस्पष्ट मागणी. या संदर्भात मी सांगतो, बऱ्याच वेळेला आपले तपासी अंमलदार काय करतात, की ट्रॅप फेल जाऊ नये, केस फेल जाऊ नये, कारण केस फेल गेली तर वरिष्ठांच्याकडनं काय काय त्यांना वगैरे असं येऊ नये म्हणून ते काय करतात, बोटाने खूण केली, मानेनी खूण केली, फाईल सरकवली, फाईल उघडून दाखवली, असं ते सांगतात. आणि मग फाईली खाली ठेवले किंवा ड्रॉवर उघडून ठेवतात, ड्रॉवर मध्ये पिशवी सापडली. एस्टॅब्लिश करायला प्रॉसिक्युशनला अतिशय कष्ट होतात, की हे साबित कसं करायचे. mere recovery is not sufficient to hold the accused guilty public servant. There must be connecting demand. त्याच्यामध्ये जजमेंट असे पण आलेले की mere demand is not sufficient. The demand must follow the acceptance of bribe money. जे डिमांड केल्याप्रमाणे त्यांनी घेतले, मग स्वतः घेतलेले असेल किंवा त्याच्या हस्तकामार्फत घेतले असेल, असिस्टंट मार्फत घेतलेले असेल, हे कनेक्शन दाखवायला पाहिजे. द पासिंग ऑफ मनी शुड बी एस्टॅब्लिश. हे त्यातलं अतिशय अधोरेखित करून ठेवण्यासारखी लाईन आहे. द पासिंग ऑफ मनी मस्ट बी एस्टॅब्लिश्ड. पासिंग ऑफ मनी म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा त्या नोटांना एन्थ्रासिन पावडर लावून ती तक्रारदाराच्या खिशामध्ये, पॅन्टच्या खिशात, शर्टच्या खिशात, की जिथून सहजासहजी तो काढून देऊ शकेल अशा ठिकाणी ठेवतात. त्याचा पंचनामा होतो आणि त्याच्यानंतर ती अमाऊंट ट्रॅप झाल्यानंतर ज्यावेळेला फिर्यादीला, तक्रारदाराला बोलवतात, आरोपीची झडती घेतात, त्यावेळेला आरोपीच्या खिशातनं ऑन पर्सन ऑर क्लोथ जर मिळाली तर त्याचा पंचनामा, आणि त्याच वेळेला फिर्यादीला बोलवून सुद्धा त्याचा एक अंगझडती घेतली जाते. त्याच्या डाव्या शर्टाच्या डाव्या खिशात ठेवलेली अमाऊंट ती तिथून मिसिंग असते, याचा अर्थ ती तिथून निघाली रक्कम आणि आरोपीकडे पोहोचली. दॅट इज दी पासिंग ऑफ मनी. हे एस्टॅब्लिश होण्यासाठी पंचनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी येणं महत्वाचं आहे. तर ते यासाठी हे डिटेल सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. हे जर नाही एस्टॅब्लिश झालं तर केस तिथे फेल होते, त्याचा फायदा आरोपीला मिळू शकतो. त्यामुळे बेसिकली मी प्रॉसिक्युटर म्हणून रिटायर झाल्यामुळे मी प्रॉसिक्युटरची बाजू सांगतो, पण आता डिफेन्सला मी असल्यामुळे इक्वली ते पण मी सांगेन की शेवटी काय ही लढाई आहे ती, आणि इट शुड बी फेअर. त्यामुळे की ते पासिंग ऑफ मनी हे एस्टॅब्लिश होणं पाहिजे, आणि त्यासाठी लाचेची मागणी इट शुड बी क्लिअर टर्म्समध्ये आणलेत का, काय झालं, मग त्याचा त्याला फायदा येऊ शकतो. कोडवर्ड असतात त्याचे काहीतरी त्याच्यामध्ये, हे चालत नाही. एक रेफर करणार आहे मी, रामकृष्ण राधाकृष्ण महाले, बॉम्बे हायकोर्टाची आपलं केस आहे की गेस्चर इज नॉट डिमांड. खाणा खुणा, मानेनी केलं, तर्जनी आणि बोटाचा अंगठा, एक असे भरपूर असे त्याच्यामध्ये दाखवतात. मानेनी आत जायला सांगितलं आणि पैसे ठेवले, ते गेस्चर्स आहेत. तर ही गेस्चर्स इज नो डिमांड. ते महालेची जी केस आहे ती ऑनरेबल मॅजिस्ट्रेट कोर्टातच घडलेली आहे, म्हणजे साहेब नव्हते तिथे, परंतु त्या ठिकाणी घडलेली आहे. आणि भाऊसाहेब जी आहे कोर्टाचे, त्यांनी एक जामीन बॉन्ड सगळे ते द्यायला डिफेन्स लॉयरला पैसे मागितले. काय ते मिगर अमाऊंट आहे, ती 50 रुपये काहीतरी मागितले. ते ज्युनियर ऍडव्होकेट असतील, त्यांनी दिले नाही, त्यांनी तक्रार केली. तर ते रागारागाने त्याच्याकडे बघितलं, कुठे ते विचारलं नुसतं असं हाताने पैसे, बेल पेपर्स वगैरे होते. हा फक्त त्यांनी आणलं, त्याच्यावरनं त्यांना आरोपी केलेलं होतं.
तर दिस इज नॉट ती केस ऍक्विट झाली ती. तर ते असे गेस्चर चालत नाहीत, खाणाखुणा वगैरे असेल तर ते क्लिअर कट डिमांड पाहिजे. दुसरं ऍक्सेप्टन्स, दुसरा फॅक्टर आहे ट्रॅप केस मधला. पहिला डिमांड, दुसरा ऍक्सेप्टन्स ऑफ ब्राईब. तिसरा त्याची रिकव्हरी, ब्राईब अमाऊंट रिकव्हरी. कुठून केली ती? टेबल ड्रॉवर मधनं केली का, फाईल खाली केली का, आरोपीच्या पर्सन वरनं केली का, कपड्यावरनं केली का, हातातनं केली, हे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मोटिव्ह. मोटिव्ह जो आहे अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. सेक्शन 7 मध्ये जे दिलेलं आहे की हू एव्हर ए पब्लिक सर्वंट, being a public servant, attempts to accept, obtains any illegal remuneration other than his legal remuneration from any person for doing an official act, and by doing that official act, showing favor or disfavor to any person as a motive, or आहे त्याच्यात, by way of reward, accepts, obtains or attempts, he is said to be commit the offense under section 7. ह्याच्यासाठी त्याला मोटिव्ह महत्वाचा आहे की माझ्याकडे मोटिव्ह साबित करण्यासाठी. मोटिव्ह बऱ्याच वेळा साबित होत नाही, मागितले आणि दिले. बऱ्याच वेळा ती फाईल त्याच्याकडे प्रलंबित आहे का त्या पब्लिक सर्वंटकडे, हे त्याच्यामध्ये बघायचंय. हे सक्षम अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे की त्यांच्याकडे फाईल प्रलंबित होते का, वेदर दी पब्लिक सर्वंट वॉज एम्पॉवर्ड टू फुलफिल दी वर्क ऑफ दी कंप्लेनंट, ओरिजिनल कंप्लेनंट. मूळ तक्रारदाराचं काम करण्याचं सक्षम आहे का तो, त्याच्याकडे ते मंजुरी देण्याचं काम आहे का, त्याच्याकडनं फक्त फॉरवर्ड करून वरिष्ठांनी मंजुरी द्यायची, हा फक्त कागद यांनी पुढे सरकवलाय, हे पाहणं महत्वाचं आहे. तर मोटिव्ह एस्टॅब्लिश होतो. त्यासाठी सेक्शन 7 महत्वाचं आहे की फॉर डुईंग अन ऑफिशियल ऍक्ट, त्याच्या अखत्यारीतलं काम करण्यासाठी त्यांनी ब्राईब मागितली ऍज ए मोटिव्ह. आणि रिवॉर्ड आहे, म्हणजे काम झालेलं आहे, फाईल गेलेली आहे, त्याच्यानंतरही तू त्याला तगादा लावतोय की अरे तुझं काम करून दिलं, माझे पैसे दे, तर दॅट इज बाय वे ऑफ रिवॉर्ड. ते झालं. आणि रिकव्हरी आहे पुढे. तर मोटिव्ह हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यासाठी हे बघायला पाहिजे की त्याच्या अखत्यारीमध्ये त्याचं तक्रारदाराचं काम येतं की नाही येत, हे त्यांनी कन्फर्म करायला. दुसरं, सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे पब्लिक सर्वंटची, हे अगोदर सुनिश्चित करायला पाहिजे, हे कन्फर्म करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला सँक्शन मागायचे असते, समजा वरिष्ठ अधिकारी असेल, सेक्रेटरी आहेत, जॉईंट सेक्रेटरी आहेत, डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कुणाकडे मागायची आहे हे कन्फर्म केल्याशिवाय ते जात नाही. DSP साहेबांच्याकडे मागायची का, ऍडिशनल कमिशनर साहेबांच्याकडे का, जॉईंट कमिशनर, हे कन्फर्म करून त्यासाठी माहिती विचारून घ्यायला पाहिजे. ही त्रुटी असते त्याच्यामध्ये. त्यामुळे नाहीतर त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो. कारण बऱ्याच वेळेला सँक्शनिंग अथॉरिटी हायर अथॉरिटी असते, सबऑर्डिनेट अथॉरिटीने जर दिली सँक्शन तर ती ग्राह्य धरली जात नाही. त्यासाठी ते कन्फर्म करायला लागतं. याच ठिकाणी मी अजून एक सांगू शकतो, किंवा जी सँक्शन जी द्यायची असते ती सँक्शन ही सँक्शनिंग अथॉरिटीने द्यायची, आणि ती जे अधिकार आहेत सँक्शनचे, ग्रँट ऑफ सँक्शन, दे कॅनॉट बी डेलिगेटेड टू सबऑर्डिनेट ऑफिसर. याच्यामध्ये आपल्या अलिबाग कोर्टातच चाललेली केसमध्ये डेप्युटी कलेक्टर, एका तलाठीची केस होती, तर त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी, ही इज द सँक्शनिंग अथॉरिटी, तलाठी अपॉइंट करणारी अथॉरिटी जी आहे, तलाठीची अपॉइंटिंग अथॉरिटी कलेक्टर साहेब आहेत. कलेक्टर साहेबांची मंजुरी द्यायची आहे, परंतु कलेक्टर साहेबांना कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ नाही झाला, म्हणून त्यांनी डेलिगेशन ऑफ पॉवर केलं आणि त्यांचे डेप्युटी जे आहेत, डेप्युटी कलेक्टर, SDO, त्यांना अधिकार दिले की तुम्ही तुमच्या भागातल्या ज्या केसेस येतील त्यांना तुम्ही सँक्शन देऊन टाका. आणि तशा प्रकारे त्या केसमध्ये ती सँक्शन डेप्युटी कलेक्टरने दिली. ती आम्ही चॅलेंज केली, डेप्युटी कलेक्टरना बोलवलं क्रॉससाठी, सँक्शन आम्हाला चॅलेंज आहे म्हणून सांगितलं.
त्याने हे दाखवून दिलं. तर त्याच्यामध्ये एक 84 1984चा GR आला त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन तर्फे. तर 1984चा GR आला, त्याच्यामध्ये असं दिलं होतं की डेलिगेशन ऑफ पॉवर बिकॉज ऑफ दी वर्कलोड ऑफ दी कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, the deputy collectors are hereby empowered to grant sanction in the cases of public servant. हे त्यांनी दिलं. त्याच्यासाठी मी माननीय कोर्टामध्ये रघुनाथ सोनार नावाची मी एक जजमेंट दिलेलं आहे की डेलिगेशन ऑफ पॉवर हे सँक्शनिंग अथॉरिटी मध्ये लागू शकत नाही. बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे. सायटेशन चिंतामण रघुनाथ सोनार, 2012 क्रिमिनल लॉ जर्नल, पेज 499, बॉम्बे हायकोर्ट. त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की सबऑर्डिनेट ऑफिसर SDOI अपॉइंटिंग अथॉरिटीच्या बिलो जे आहेत त्यांनी सँक्शन देऊ शकत नाहीत. अपॉइंटिंग अथॉरिटीपेक्षा रिमुव्हिंग अथॉरिटी हायर आहे, त्यामुळे हायर अथॉरिटीनी दिलेली मंजुरी चालू शकते, परंतु सबऑर्डिनेटनी दिलेली मंजुरी इनव्हॅलिड धरली. पण ते आमचं ऐकलं गेलं नाही तिथे दुर्दैवाने. दुसऱ्या पॉईंटवरती सुटले ते म्हणजे त्या केसमध्ये ते, परंतु तो एक भाग करावा की सबऑर्डिनेटसाठी म्हणून सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे हे त्यांनी फिक्स करावं. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे मंजुरी किती दिवसात द्यावी. वेळ आहे ना साहेब? हा, मंजुरी किती दिवसात द्यावी सँक्शन टू बी अकॉर्डेड. कारण सेक्शन 19 मध्ये कुठेही टाइम लिमिट दिलेला मेन्शन केलेला आहे. तर त्याच्यामध्ये असंच एक लँडमार्क जजमेंट आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा, विनीत नारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 1998, AIR, पेज नंबर 889. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 90 डेजचा क्रायटेरिया दिलेला आहे. द सँक्शन शुड बी अकॉर्डेड विदिन 90 डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसीट बाय द सँक्शनिंग अथॉरिटी. आणि मी सांगू इच्छितो आपल्याला सगळ्यांना की या बाबतीत अँटी करप्शन ब्युरो सुद्धा, स्टेट अँटी करप्शन ब्युरो आपला अलर्ट झालेलं आहे आणि त्यांनी ह्या केसलॉचा रेफरन्स देऊन जे मंजुरी पत्र जे जातं सँक्शनिंग अथॉरिटीला, सक्षमला, त्याच्यामध्ये या केसलॉचा संदर्भ दिलेला आहे. आणि हे माझ्या कार्यकाळात झालेलं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. तेव्हापासून नाही तर पूर्वी 1.5 वर्ष त्या फायली प्रलंबित होत्या सँक्शनिंग अथॉरिटीकडे, त्या सगळ्या निघाल्या या केसच्या रेफरन्समुळे. तर भरपूर निघाले, नाहीतर मंजुरीसाठी अडून राहिलेले होते ते. त्यामुळं 90 दिवसाचं आहे. त्याच्यात गुजरात हायकोर्टचं असं एक जजमेंट आहे, जाता जाता मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये 2 महिन्यापेक्षा जर जास्ती कालावधी झाला तर दॅट डिले इज डेप्रिकेटेड. आणि जे सँक्शनिंग अथॉरिटीची डिसिप्लिनरी डिपार्टमेंटल इन्क्वायरी करा असं गुजरात हायकोर्टाने सांगितलेलं. सँक्शनिंग अथॉरिटी म्हणजे याचा अर्थ असं की प्रलंबित ठेवू नये की जेणेकरून ते पब्लिक सर्वंटला त्रास होईल. तर हे मंजुरी इतक्या दिवसात द्यावी, त्याला त्यांचं उत्तर. परत मंजुरी नाकारली तर प्रॉसिक्युशन होत नाही. मंजुरी नाकारलं तर काय होतं असं विचार. तर मंजुरी जर सँक्शन जर नाकारली तर केसच जात नाही कोर्टामध्ये, कारण विदाउट प्रिव्हियस सँक्शन नो कोर्ट कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ द ऑफिस. पण तरी बऱ्याच असं पाहण्यात आलेलं आहे की स्वतःवरती येऊ नये, कारण मंजुरी नाकारली तर फायनल रिपोर्ट 169 ऑफिसर पाठवू शकतो, परंतु ते तसं करत नाहीत. ते माननीय कोर्टात चार्जशीट दाखल करतात आणि कोर्टाकडनं होऊ दे असं म्हणून ते मग तिथं ते उहापोह होतं, त्याचं आर्ग्युमेंट होतं. असं झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की डिस्पाइट ऑफ दी रिजेक्शन ऑफ सँक्शनिंग
ऑर्डर की ती चार्जशीट हॅज बीन फाईल्ड बाय द आयओ इन द कोर्ट, स्पेशल कोर्ट. तर ते प्रॉसिक्युशन होत नाही. कदाचित त्याच्यामुळे इतर आयपीसी सेक्शन असतील समजा त्याच्या मध्ये चालू होतील ते, किंवा इतर आरोपी असतील तर ती चालेल. पब्लिक सर्वंट पुरती ती केस तिथे थांबते. नो सँक्शन, नो फर्दर केस चार्जशीट. आणि त्याच्यावरती असं विचारलं की एकदा जर मंजुरी नाकारली तर त्याच्यावरती पुढे काय, कुठं जातील? तक्रारदाराला त्याचं नुकसान झालं ना त्याच्यामध्ये, तर तक्रारदाराला कुठं जातील? तर त्याच्यामध्ये एक 2000चा GR आहे, 2000 सालचा. त्याच्यामध्ये नमूद आहे, त्यांनी समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये मंत्रालयातले वरिष्ठ सेक्रेटरी लेवलचे त्यांच्यासमोर ते प्रकरण जातं. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच नमूद केलेलं आहे. 2000चा GR, त्यामध्ये ते 90 दिवसात वगैरे कालावधी वगैरे त्याच्यात सुद्धा दिलेले आहे त्यांनी. त्या GR मध्ये जर फॉलो केला, आणि बहुतेक करतात अँटी करप्शन ब्युरो, त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी कोण असतील वगैरे ते कन्फर्म करायचे, सगळं दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. तर कृपा करून म्हणजे ज्यांनी प्रश्नकर्त्यांनी विचारलाय त्यांच्याकडे जर ही क्वेरी आली तर त्यांनी सांगावं की सक्षम अधिकारी कोण आहेत सँक्शनचे. हॅलो हॅलो. हा, आपला व्हिडिओ बंद झाला. हा, मी हॅलो 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 सर, आपला व्हिडिओ दिसत नाहीये. हॅलो हा, एक मिनिट. हा, रेंजचा प्रॉब्लेम आलेला दिसतो. साखर पाणी पितात. आलं का सर? व्हिडिओ नाही दिसत आहे सर. हा, व्हिडिओ आता दिसतोय. हा, दिसत. ते वायफायचं फक्त ते डोंगलच होतं, घेतलं मी तिकडे. सॉरी फॉर द इंटरप्शन. हा, तर ते 2000चा GR ते आपण हे करावं. आता GRचा नंबर वगैरे आहे का? हो, GRचा नंबर देतो आपल्याला. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक CDR 1099
CDR 10/99/प्रक्र 62 प्रक्र 62/99/11 मंत्रालय मुंबई 32 दिनांक 3 एप्रिल 2000. त्याच्यामध्ये समिती आहे ती मुख्य सचिव, अध्यक्ष, अपर मुख्य सचिव, सचिव विधी व न्याय विभाग, विधी परामर्शी, संबंधित महासंचालक अँटी करप्शन वगैरे. पण ते फार क्वचित रिव्ह्यूला जातं तिथे ते, कारण त्याच्यामध्ये पण जजमेंट्स आहेत असे. त्याच्यात या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो सर्वांना की सक्षम अधिकारी जे कॉम्पिटंट अथॉरिटी इज द सुप्रीम अथॉरिटी इन द ॲज रिगार्ड टू दी केसेस ऑफ अँटी करप्शन. सक्षमनी एकदा मंजुरी नाकारली की कोणीही देऊ शकत नाही. पूर्वी कसं होतं, द इन्व्हेस्टिगेशन वॉज द इतर केसेसमध्ये इन द हँड्स ऑफ दी पोलीस अथॉरिटी इन्व्हेस्टिगेशन. परंतु अँटी करप्शन केसेसमध्ये ही जी अथॉरिटी आहे ती सक्षमच्या हातात गेलेली आहे. कारण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर सक्षमकडे ज्यावेळेला ती फाईल पाठवली जाते त्यावेळेला सक्षम अधिकारी हे बघून सांगतात की याच्यामध्ये कोर्टात केस पाठवायची का नाही. म्हणजे सगळं अधिकार सक्षमकडे गेलेले. त्यांची व्याप्ती एवढी मोठी आहे की इवन स्पेशल कोर्ट कॅनॉट गिव्ह डायरेक्शन टू दी सँक्शनिंग अथॉरिटी टू अकॉर्ड सँक्शन. नॉट ओनली स्पेशल कोर्ट but even Honorable High Court cannot give directions to the sanctioning authority for granting sanction. एवढा अधिकार मोठा आहे त्यांचा. म्हणूनच ते विठ्ठलदास मनसुखलाल विठ्ठलदास चव्हाणचे जे लँडमार्क जजमेंट 1900 मगाशी मी आपल्याला दिलेले ते तुम्ही परत की सँक्शनिंग अथॉरिटी जे सँक्शन देताना अतिशय पवित्र कार्य समजूनच ते करायचं की एखाद्या पब्लिक सर्वंटचं सर्वस्व त्यांच्या हातामध्ये, त्याला नुकसान पोहोचू नये आणि खोट्या केसमध्ये त्याला होऊ नये एवढ्यासाठी ते सँक्शनिंग अथॉरिटीला इतके पॉवर्स दिलेले आहेत. तर ते मनसुखलाल विठ्ठलदास चव्हाण, त्याचं मी आपलं AIR 1997 मनसुखलाल विठ्ठलदास चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ गुजरात AIR 1997 सुप्रीम कोर्ट 3400. ते हायकोर्टाचं जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे, पण डिस्चार्ज केलेले आहेत त्यांना आरोपींना. ते मगाशी त्याच याच्यावरती सांगितलं, असे जर डिसिजन दिलेले असतील तर त्याच्यावरती रिव्हिजन होणार नाही. पुढे असा एक प्रश्न विचारलाय, ट्रॅप केसमध्ये टेप रेकॉर्ड वरती रेकॉर्डिंग केलेलं ते सँक्शनिंग अथॉरिटी समोर ठेवण्याची आवश्यकता आहे काय, असा प्रश्न विचारलेला. तर त्याला उत्तर असं आहे की ते गरजेचं नाही. When there is a prima facie material placed before the sanctioning authority, the tape record, ते चिप्स वगैरे ज्या इतर गोष्टी आहेत ते आवश्यक नाही. त्याच्यासाठी प्रश्नकर्त्यांच्यासाठी मी एक केस आहे, कल्पनाथ राय वर्सेस स्टेट CBI. कल्पनाथ राय वर्सेस स्टेट इंटू ब्रॅकेट 1997 1997 8 SCC सुप्रीम कोर्ट केसेस पेज 732. मान्य कोर्टाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सँक्शनिंग अथॉरिटी इज नॉट रिक्वायर्ड टू वेट फॉर द रिपोर्ट ऑफ द एक्सपर्ट्स
एक्सपर्टच्या रिपोर्टसाठी सँक्शनिंग अथॉरिटीने थांबायची गरज नाही. इफ ही सॅटिस्फाईड, सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन जर झालेलं असेल त्यांचं की प्रायमा फेसी केस इज मेड आउट and all the documents are relevant documents are placed before me, it is sufficient for him to accord sanction without waiting for the expert's report. असं त्यात म्हटलेलं. एका केसमध्ये एक आपला जास्ती वेळ न घेता सांगतो, असा प्रश्न आलेला होता की 1.5 वर्ष सँक्शन नसल्यामुळे माननीय कोर्टाने चार्जशीट परत पाठवलं एसीबीला. एसीबीने सिटी सिव्हिल कोर्टात घडलेले एसीबीने ती सँक्शन नसल्यामुळं त्यात मान्य कोर्टाने असं लिहिलं होतं की सिन्स देर इज नो सँक्शन अकॉर्डेड दिस कोर्ट कॅन नॉट टेक कॉग्निझन्स सो द आयओ मे अरेंज फॉर दी सँक्शन असं लिहिलं. ते आयोगाने काय केलं, त्यांची चूक झाली सँक्शन न घेता दिल्यामुळं मान्य कोर्टाची ऑर्डर घेऊन एक पत्र पाठवून दिलं सँक्शनिंग अथॉरिटीला की हे असं असं सँक्शन द्या. आणि ते सँक्शनिंग अथॉरिटी सुद्धा आता XYZ होते, मी ज्या खात्याचं सरकारी वकील होते त्याच खात्याची होती, त्यामुळे मला नाव सांगायची जरूर आवश्यकता नाही, म्हणजे मुद्दाम नाही सांगत. त्यांनी काय केलं, 1.5 वर्ष फाईल त्यांच्याकडे पेंडिंग ठेवली आणि 1.5 वर्षानंतर सँक्शन दिली. पण त्यांना मान्य कोर्टात क्रॉससाठी बोलवलं आणि त्यांना विचारलं की 1.5 वर्ष डिले झालेला आहे तो. ते म्हणे की आय वॉज वेटिंग फॉर दी व्हॉइस सॅम्पल रिपोर्ट. मग त्यांना विचारलं प्रश्न, मीच क्रॉस केली त्यांची, काय आलं व्हॉइस सॅम्पलचा, तो पॉझिटिव्ह आला म्हणून मी दिलं, ते घेतलं उत्तर. मग त्यांना पुढचा प्रश्न मी विचारला की जर व्हॉइस सॅम्पलचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला असता तर आपण काय केलं असतं, तरी सुद्धा मी सँक्शन दिली असती असं ते म्हणाले. कारण ते विद्वान होते, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम. त्यांनी केसला त्यांनी अगोदर आल्याबरोबर पिंजऱ्यामध्ये केसला दिला त्यांनी, आणि अशाच यांनी मला माहिती मिळेल की इतके इतके असे केसला जरी विटनेस फिर्यादी होस्टाईल झाले असेल तर रेलेव्हंट पोर्शन कॅन बी कन्सिडर बाय दी ऑनरेबल कोर्ट, असं जजमेंट त्यांनी दिलं, वाचून दाखवलं. म्हणलं हे तयारीची दिसतात सँक्शनिंग अथॉरिटी, म्हणून त्यांना प्रश्न विचारला. मग ते म्हणले तरी सुद्धा मी दिलं असतं. हे बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे या आत्ता जे कल्पनात राहायचं जे जजमेंटला धरून त्यांनी सांगितलं की विदाउट वेटिंग फॉर द एक्सपर्ट रिपोर्ट सँक्शन कॅन बी अकॉर्ड. मग त्याचा पुढचा प्रश्न मी त्यांना विचारला, मग जर निगेटिव्ह रिपोर्ट आला असता तरी आपण दिली असते तर वाय यू वेटेड फॉर 1.5 years टू अकॉर्ड सँक्शन? इट वॉज ऍप्लिकेशन ऑफ माइंड. ऑब्व्हियसली मला माननीय कोर्टाने सांगितलं पुरे झालं, आम्हाला कळलं सँक्शन इन्व्हॅलिड धरली साहेब त्याच्यामध्ये, की डिले झालं एकतर, आणि त्याची गरज नाही. म्हणजे प्रश्नकर्त्यांना सांगायचं की हे जे टेप रेकॉर्डिंग वगैरे जे सगळं जे आहेत ना, ते इट इज फॉर द ऑनरेबल कोर्ट टू डिसाइड. माननीय कोर्टासमोर ते आणले पाहिजे. त्यांचाच पुढचा प्रश्न आहे की हे सगळं त्यांच्यासमोर प्रोड्यूस करायला पाहिजे का? बऱ्याच वेळेला होत नाही. हो, मी आवाज ऐकला, तोच आवाज आहे, इतक्या शॉर्ट मध्ये होतं. त्यामुळे परत मला आपल्याला सांगू इच्छितो मी, जे प्रोसिक्युशन साईडला जे जे आहेत, की आपण इन्सिस्ट करावं की ती टेप रेकॉर्ड जे आहे, आता हे डिफेन्सच्या विरोधातलं आहे, परंतु हे अकॅडमिक क्वेश्चन आहे हा, की आपण ती टेप रेकॉर्ड कोर्टात वाजून बघण्याची कोर्टाला विनंती करावी. त्यातला रिलेव्हंट पोर्शन असतो जे सांगतात. मग त्यासाठी व्हॉइस सॅम्पलचे आपण पंच घेता, व्हॉइस सॅम्पलचा पंचनामा करता, स्क्रिप्टचा पंचनामा करता, स्क्रिप्ट मध्ये वाचून दाखवलेले की नाही, हे बऱ्याच ठिकाणी वाचून घेतलं जात नाही दुर्दैवाने. तर माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की ते आपण ते डिटेल पंचनामा आपण घ्यायला पाहिजे, त्याशिवाय केस शांतीत होत नाही प्रोसिक्युशनची, अशी माझी धारणा आहे. कारण नुसतं सांगितलं तर मग ते आहेच आहे ना, त्याला पंचनामाला एक्झिबिट पडला व्हॉइस सॅम्पलच्या किंवा ट्रॅप पंचनामा, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्याला हो हे त्यांनी माझ्या समोर सांगितलं असं ते मागितलं वगैरे जर झालं तर मग काय बाकीचं काय गरजच नाही ना मग साक्षीदाराने सांगायची, त्याचं सगळं लिहिलेलंच आहे. मग तो किती रिसाइट करतो, मग हेच क्रॉसमध्ये हेच विचारत असतं डिफेन्सला की तुम्ही होतात का त्यावेळेला. बऱ्याच वेळेला ते नसतात तिथे, हे नंतर त्यांना वाचून दाखवलेलं असतं, मग ती केस तयार होते. मी असं म्हणत नाही फॅब्रिकेशन ऑफ फॉल्स एव्हिडन्स आहे ते, असं नाही म्हणत मी, परंतु ते त्रुटी भरून काढण्यासाठी मग तिथंच होतो असं दाखवतात. पण कित्येक वेळा ते सांगू शकत नाहीत पंच, असंही होतं. आणि बऱ्याच वेळेला पंच असं होतं, मी बऱ्याच केसेसमध्ये भेटलंय, 1.5 तास त्यांची साक्ष चाललेली आहे ट्रॅप पंचाची, पंच नंबर 1 ची, तितकी साक्ष घेणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण चालवलेले असतील फूड अल्ट्रेशनच्या केसेस चालवलेल्या आहेत, त्या मी सुद्धा चालवल्या आहेत. 1.5 तास त्या फूड इन्स्पेक्टरची सर तपासणी चालते.
प्रॉसिक्युटरला कामच नसतं, कारण तो एक्सपर्ट असतो. BSc विथ केमिस्ट्री ॲज मेन सब्जेक्ट अशी जी सुरुवात करतो, मग ते माझं GR आलेलं आहे राजपत्रात, हे माझं नाव आहे, हे सगळ्याला एक्झिबिट पडतात. जवळजवळ 48च्या वरती एक्झिबिट असतात. मग ते 3 सामायिक भाग केले, हे जरा थोडं विषयांतर होते, पण तुम्ही ह्याच्यासाठी सांगतोय की हे डिटेल पंचनामा घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी टेप रेकॉर्डर आहे, वाजून दाखवतात. परत एक सिटी सिव्हिल कोर्टामध्ये मी बघितलं की वाजून दाखवत होते आणि स्टॉप करायला सांगत होते, हा आवाज कोणाचा सांगा. मग ते बराच तिथे गोंगाट आलेला आहे. मग त्याच्यात फिर्यादीने सांगितलं हा मला ओळखू शकत नाही. हे किती महत्वाचं आहे. पंचांनी सांगितलं हे मी सांगू शकत नाही. काही ठिकाणी सांगितलं हा हा आवाज आरोपीचा आहे, पण ते नुसतं काय या बसा वगैरे होतं, डिमांडच्या बद्दलचं नव्हतं. त्यावेळेला इतर गोंगाट असतो, हॉर्नचे आवाज असतात, हे काहीही येत नाही. म्हणजे हा सुद्धा थोडं जरा हुशारी असते, म्हणजे त्याला आता काय म्हणायचं, जगलरीच करायची. कारण ज्यावेळेला व्हॉइस सॅम्पलचा देतात, स्क्रिप्ट वाचायला देतात, ते बंद खोल्यात देतात, तिथं कुठलाही आवाज नसतो, ते क्लिअर असतं. मग तेच जर समजा आणून दिली, म्हणून सील्ड कॅसेट आहे ती प्रथम ऑनरेबल कोर्टात हजर करायला पाहिजे, ते केली जात नाही. तर जो DVR असतो, डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर, इट इज नॉट सब्जेक्टेड टू दी इन्स्पेक्शन ऑफ SFL, स्टेट फॉरेन्सिक लॅबोरेटरी. तिथं तो पाठवलाच जात नाही, कारण तो एकच असतो. मग ती चिप पाठवतात ती. त्याच्यामध्ये काय काय आले, ती सील्ड आहे का, बऱ्याच वेळा ती आयोगाच्या जवळ कपाटात राहिलेली असते 4-4 दिवस. मग टॅम्परिंग झालेलं आहे की नाही त्याच्यावरती केसला, मी ते आपल्याला नंतर सांगतो ते. तर या अशा गोष्टी आहेत, म्हणून आपण डिटेल पंचनामा घेणं गरजेचं आहे. आता मगाशी मी सांगितलं, बऱ्याच वेळा मंजुरी देण्याच्या पत्रामध्ये जो अँटी करप्शनचा जो रिपोर्ट असतो सक्षमकडे पाठवायचा, तो 3 कॉपीमध्ये असतो, आणि त्याच्याबरोबर केसची थोडक्यात माहिती असते. आणि अशा प्रकारे आरोपीने हे केलेलं आहे, प्रिसाइजली असतं 1/3 मध्ये, की या इतक्या दिवशी त्याला पकडले, इतक्या दिवशी पकडले, या कलमांकी गुन्हा केलाय, त्याचं रकाने वगैरे कॉलम करून दिलेलं असतं. तसंच्या तसं सँक्शनिंग अथॉरिटी देतं. दॅट इज व्हर्बॅटिम रिप्रोडक्शन ऑफ दी रिपोर्ट ऑफ दी अँटी करप्शन ब्युरो. तर ते चालत नाही. त्याला इट शोज द लॅक ऑफ ऍप्लिकेशन ऑफ माइंड ऑन द पार्ट ऑफ दी सँक्शनिंग अथॉरिटी. ते मगाशी बोलताना आलेले, त्यामुळे ते पण झालेलं. आणि असे विचारले की कुठले कागद रेफर केले, त्याचा उल्लेख करावा का सँक्शनिंग अथॉरिटी. तर त्याच्यावरती दोन्हीकडनं केसलो आहेत की करावा सुद्धा, नाही केला तरी सुद्धा चालतील, असं सुद्धा आहेत ते. पण आता सगळे त्यांनी कुठं बघायचे, जे सगळे कागदपत्र ते बघू शकत नाहीत. कारण बऱ्याच वेळेला सांगितले प्रायमा फेसी केस जर मेड आउट झाले, प्रायमा फेसी म्हणजे कुठले पंचनामा, ट्रॅप पंचनामा, म्हणजे ट्रेसेस ऑफ अँथ्रासिन पावडर ऑन द पर्सन ऑर क्लोथ्स ऑफ दी पब्लिक सर्वंट आहेत की नाही, हे जे मुख्य आहेत, हे जर बघितलं आणि क्लिअर कट डिमांड, दॅट इज ऑल. तर हे सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन जर झालं तर ते हे कागद त्यांनी बघावेत. कारण सगळे कागद बघायचे म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर इज अन इंटरेस्टेड पार्टी आहे, त्यामुळे ते त्याला जे आहे तेच थोडं त्यांच्या समोर ठेवणार. म्हणून त्यांनी त्यांच्या पुरतं फक्त हे प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे की नाही एवढं बघून त्यांनी. आणि परत याही प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं की एकदा मंजुरी जर नाकारली तर त्यांना परत मंजुरी पाठवता येते का, तर ते त्याच मुद्द्यावरती मंजुरी मागता येत नाही. जर ऍडिशनल एव्हिडन्स जर ऍड्यूस झालेला असेल तर तो त्यांच्याकडे पाठवला तर सँक्शनिंग अथॉरिटी कॅन कन्सिडर. पण आहे त्याच मुद्द्यावर एकदा मंजुरी नाकारली तर रिव्ह्यू करा, आपण परत एकदा कन्सिडर करा, हे करू शकत नाही. Once sanction is refused or declined, the sanctioning authority cannot reconsider and review its own order. त्यासाठी आपण केस लॉ घ्यावा. ऑल इंडिया रिपोर्टर 2011, सुप्रीम कोर्ट, पेज नंबर 404, 404. पार्टीचं नाव आहे स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश, स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश वर्सेस निशांत सरीन, विरुद्ध निशांत सरीन. ऑल इंडिया रिपोर्टर 2011, सुप्रीम कोर्ट. क्लिअर कट सांगितलेलं आहे
आता पुढचा एक प्रश्न विचारला, व्हॉइस सॅम्पल. तर व्हॉइस सॅम्पल घेता येतो का, आणि व्हॉइस सॅम्पल घेता, त्याच्याबद्दल माझं सांगणं आहे की व्हॉइस सॅम्पल घेण्याची तरतूद इंडियन इव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 45 मध्ये नाही, IT ऍक्ट 2000 मध्ये नाही, आणि CRPC कलम 311 A अमेंडेड इन 2006 ह्याच्यामध्ये नाही. कारण ते इट व्हायलेट्स दी कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल. कारण DNA घ्यायचं असेल तर केसांची, दातांची, हाडांची टेस्टसाठी मागू शकतो कोर्ट कॅन ऑर्डर. लघवी, रक्ताचे, युरिन, ब्लड सॅम्पल्स द्या म्हणून ऑर्डर करू शकतो कोर्ट, ते करू शकतो. हे सगळं 45 मध्ये आहे, CRPC 311 मध्ये आहे, इव्हिडन्स ऍक्ट मध्ये पण आहे. परंतु व्हॉइस सॅम्पल अशी कुठेच तरतूद नाही. ज्यांनी लॉ फॉर्म केलेला आहे, एनॅक्ट केलेलं आहे, त्यांना वाटलं असेल ना त्याच्यामध्ये कुठल्या तरी हेतूने, म्हणजे ते त्यांच्या भाषण स्वातंत्र्यावरती कदाचित एन्क्रोचमेंट होत असेल म्हणून त्याचा उल्लेख नाहीये. म्हणून 311A जो अमेंडेड आहे त्याच्याप्रमाणे व्हॉइस सॅम्पलची तरतूद कुठेच नाही. त्यासाठी राकेश बिष्ट म्हणून एक जजमेंट आहे. त्याच्या वेळेलाच मी आपल्याला सांगत जाईन, म्हणजे ते रेफरन्सला येतं. राकेश बिष्ट अँड अदर्स वर्सेस CBI, दिल्ली हायकोर्टाचे 2007चं जजमेंट आहे ते. 2007 CRLJ 1530 15030 दिल्ली हायकोर्ट आहे. त्याच्यामध्ये 311 याचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. क्लिअर कट मेन्शनिंग आहे त्याच्यामध्ये की व्हॉइस सॅम्पल घेतला येत नाही. आणि इन्व्हेस्टिगेशन स्टेजला घेता येत नाही ते. कारण इन्व्हेस्टिगेशन स्टेजला जर द्या म्हणलं, त्या असाही प्रश्न पुढे विचारलेला आहे की व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी मागता येते का, तर त्याला उत्तर आहे असं नाही. कारण व्हॉइस सॅम्पल देण्याचा जर आदेश जर केला कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन स्टेजला, तर इट अमाउंट्स टू इंटरफिअरन्स इन द इन्व्हेस्टिगेशन. त्यामुळं तशी तरतूद नाही, व्हॉइस सॅम्पलचीच तरतूद नसल्यामुळे त्याच्यासाठी मागत नाही. नंतर कोर्टामध्ये केस आल्यानंतर माननीय कोर्ट व्हॉइस सॅम्पल द्या म्हणून आदेश देऊ शकतो, असे ह्या जजमेंटमध्ये आहे. आफ्टर सबमिशन ऑफ चार्जशीट इन द कोर्ट मे ऑर्डर द अक्यूज टू गिव्ह व्हॉइस सॅम्पल. कारण इन्व्हेस्टिगेशन स्टेजला जर केलेलं असेल, व्हॉइस सॅम्पल देताना त्याचे हॅश व्हॅल्यू असते, त्याची फ्रिक्वेन्सीज असतात, त्याच्यामध्ये तो टेन्शन मध्ये असतो, त्यामुळे त्याचा व्हॉइस येईलच तो असं नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो इव्हिडन्स बरोबर होत नाही पुरावा. म्हणून त्या दृष्टीने आहे ते. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर त्याच्यामध्ये उहापोह केलेले आहे या केसमध्ये. ती अतिशय महत्वाची केसला त्याच्यामध्ये त्या ह्याच्या खाली मागू शकत नाहीत. पुढचा त्यांनी असं प्रश्न विचारलेला आहे, पुढचा प्रश्न त्यांनी मेमरी कार्ड मधील रेकॉर्डिंग कोर्टासमोर वाजवून दाखवणे पंच साक्षीदारांना आवश्यक आहे. मगाशी आपल्याला सांगितलं मी सगळ्यांना, मेमरी कार्ड मधलं संभाषण रेकॉर्डिंग जे आहे ते सगळं वाजवून दाखवायला पाहिजे. डिफेन्स लॉयर, प्रॉसिक्युटर्स आहे, आणखीन आरोपी, फिर्यादी. कारण न ऐकताच तो आवाज ओळखला असं सांगतात, आतमध्ये काय ते काहीच नाही बघत. एक्झिबिट पडलं, एनव्हलप काढलं, त्याला दिलं, आर्टिकल A, B काय असेल ते होत नाही. ते साबितीसाठी ते ठीक आहे, एक्झिबिशन पर्पज साठी, परंतु आतलं जर मजकूर जर सांगितलं नाही, हाऊ यू कॅन कन्सिडर दॅट कंटेंट. परत अँथ्रासिन पावडरला एक्सपायरी डेट असते का, असा प्रश्न विचारलेला आहे. मला आणखीन एक 20 मिनिटं द्याल साहेब? हा हा. तर अँथ्रासिन पावडरला एक्सपायरी डेट असते का असं विचारलं. तर ते केमिकल आहे, तर त्याला एक्सपायरी डेट असते. म्हणजे त्याची बाटली कधी घेतली, काय घेतली हा पुरावा कोणी ठेवणार नाही, कारण तसा तो
किरकोळ आहे तसं, तेवढ्या पॉईंटवरती काय क्रॉसची काय गरज नाही, तेवढं कन्सिडर करणार. परंतु अँथ्रासिन पावडरचे गुणधर्म काय आहेत हे त्याला सांगता आले पाहिजे. फक्त ते सांगतात की दिवसा उजेडी ती नेकेड आईजला ती दिसू शकत नाही, त्याच्यात काय ते पांढरी दिसते, परंतु अंधार करून त्याच्यावर अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पचा जर प्रकाश टाकला तर ती ग्लो दिसतात, निळसर ब्ल्यूइश कलरचे त्याच्यावर ती कण चमकताना दिसतात. हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे, तो म्हणजे गुणधर्म आहे त्याचे. त्याच्यासाठी मर्क डेव्हिस म्हणून एक पुस्तक आहे, ते माझ्या मागे वाचण्यात आलं होतं. एका फूड इन्स्पेक्टरचीच केस चालू असल्यामुळे फूड इन्स्पेक्टरकडे कदाचित आपल्याला ते मिळू शकेल, की जेणेकरून आपल्याला अँथ्रासिन पावडरचे गुणधर्म त्याच्यामध्ये मिळतील. प्रश्न मला ज्यांनी विचारलं त्या साहेबांना मला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म आहेत. फूड इन्स्पेक्टर साहेबांना जर आपण कन्सल्ट केलं फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला, मर्क डेव्हिस म्हणून एक आहे, ते सायन्स आहे, ते केमिकल आहे. त्याचे मी चर्चा केलेली आहे आणि त्याच्या पुस्तकातनं काही मला मिळालेले ते मी आपल्याला सांगू इच्छितो की इट इज इरिटेटिव्ह आहे, कोरोजिव्ह सबस्टन्स सारखं आहे. जसा म्हणजे रॉकेल जर प्यायलं तर ते काय जाळ अग्नी वगैरे होत नाही, परंतु दाह उत्पन्न होतो, इन्फ्लेमेशन जे होतं ना ते कोरोजिव्ह सबस्टन्स. तसंच ती ही अँथ्रासिन पावडर आहे, ती जर समजा खाल्ली, एका केसमध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ते 500च्या 2 नोटा होत्या ते तोंडात घातले, त्यांनी पकडल्यानंतर गिळून टाकली ती, तर त्याचे तोंडाला आतून पुरळ येते, लाल फोड येतात, घशाला त्रास होतो, डोळ्याला लागली तर डोळे चुरचतात, डोळ्याचा दोष निर्माण होतो. त्यामुळे ती अशी इरिटेट करणारी ती पावडर आहे. हे त्याचे सिम्पटम्स आहेत, ते सांगत नाहीत. आणि बरेच दिवस ठेवले तर त्यातले ते कमी होतात, ते ग्लो येतच नाही त्याच्यामध्ये, फिका होतो, कलर बदलतो त्याचा. त्यामुळं या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मर्क डेव्हिसच्या सायन्समध्ये आहे त्याचे. आणि हे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरना सुद्धा बऱ्याच त्याच्यात माहिती नसते, कारण बरीच जुनी पावडर असला तर रंग बदलतो सुद्धा. आणि नोटांची पडताळणी करायची का असा एक प्रश्न विचारला, ते शक्य नाही, फिजिबल नाही आहे ते. आता 20,000च्या आहेत, 500च्या जर नोटा आणल्या, 40 नोटा समजा असतील, ज्या किती असतील ते, तर तुम्ही ते मोजणार कसं आणि ते रिसाईट कसं करणार नंबर नोटांचे, की हे मी असं आठवून सांगतो ते असं सांगणार, ते नोटांचे नंबर ते सांगू शकत नाही. त्यामुळं ते नोटांची पडताळणी ते होऊ शकत नाही. फक्त हे पाकिट तेच आहेत आणि त्याच्यावरती ज्याच्यात एन्व्हलप मध्ये सांगितलं दॅट इज सफिशियंट. आणि परत पुढे त्यांनी असं विचारलं की पंच नंबर 2ला तपासणं आवश्यक आहे का, तर पंच नंबर 2 कधी तपासायचा, वेन पंच नंबर 1 इज नॉट अवेलेबल, इफ इज डेड, इफ इज होस्टाईल, मिळून आला नाही, तो त्याची साक्ष नाही नोंदवता आली, तर अशा वेळेला पंच नंबर 2. फक्त पंच नंबर 2 हा कोरॉबरेशन साठी आहे, कारण पंच नंबर 1 जो आहे तो आय विटनेस आहे, ही इज accompanied by the original complainant for the purposes of viewing what is happening there and whether the accused made any demand and accept the amount. For that purpose he is present near to the complainant. त्यासाठी पंच नंबर 1 हा आय विटनेस आहे. परंतु असे जजमेंट आहे की हे तो अकम्प्लिसच्या स्वरूपात आहे, माफीचा साक्षीदार आहे तो, सॉरी कंप्लेनंट, म्हणून त्याच्याबरोबर पंच नंबर 1 हा देतात. पण तो जर होस्टाईल झालेला असेल किंवा तो जर सांगत नसेल, दाराच्या बाहेर थांबला, बऱ्याच वेळेला केसेसमध्ये होता आरोपी सांगतो तुमचं काय काम आहे तुम्ही बाहेर थांबा, त्यावेळेला तो बाहेर जाऊन थांबतो, त्यावेळेला पंच अवेलेबल नसतो. तर अशा वेळेला आतमध्ये काय झालं ऐकलेलं असतं, तर तो नाही मिळाला तर पंच नंबर 2ला तपासतात, की मग आरोपीला धरून आणल्यानंतर आम्ही गेलो तिथे, त्याच्या खिशातनं ती रक्कम काढली वगैरे, हा कनेक्टिंग एव्हिडन्स असतो. त्यासाठी पंच नंबर 2 अशा वेळी तपासा, किंवा सपोर्टिव्ह वाटत असेल तर पंच नंबर 2 घ्यावा. पण पंच नंबर 1 ज्या वेळेला होस्टाईल होतो, मिळत नाही, सांगत नाही, त्यावेळेला तो तपासायला पाहिजेच आहे पंच नंबर 2. The boosting of prosecution case. In the absence of evidence of punch number 1, it is necessary for the prosecution to examine punch number 2. परत असे विचारले की पंच एकदा जर एलॅबोरेट सांगितलं डिटेल आणि त्यावेळेला जर इतर साक्षीदार घ्यायचे असतील, दुसरा पंच, विटनेस, तर डिटेल घ्यावं का त्या रेलेव्हंट पोर्शन पुरतं घ्यावं? ते रेलेव्हंट पोर्शन पुरतं घेतला तरी चालतो, कारण बाकी रिपिटेशन ऑफ इव्हिडन्स हे टाळावं प्रॉसिक्युशनला. हे म्हणजे इव्हन मान्य कोर्टात सुद्धा तेच मत आहे की रिपिटेशन
एकच घटना 10 जणांनी सांगितली का 2 जणांनी व्यवस्थित सांगितली. The quality of evidence is material rather than quantity of evidence. त्यामुळे रेलेव्हंट पोर्शन साठी बाकी साक्षीदार तपासायला काहीही हरकत नाही. एका केसमध्ये असंच झालेलं होतं. पंच नंबर 1 खाली थांबलेला आहे. फिर्यादी एकटा वरच्या मजल्यावरती गेला आणि पैसे दिलेत त्यांनी. खाली येताना इशारा केल्यानंतर त्याला धरलं. पंच खालीच आहे. मग हे क्रॉसमध्ये विचारल्यानंतर आयो धूर्त होते ते. त्यांनी लगेच आदल्या दिवशी त्या फिर्यादी बरोबर गेलेला ऑफिस मधलाच त्याचा कलिग त्याला तपासलं त्यांनी. त्याच्यासमोर डिमांड केली होती त्यांनी. हा ठीक आहे 75 असं म्हणलं होतं. एवढ्या पॉईंटवरती त्यांनी तपासला. म्हणजे आयो हुशार होते त्यामध्ये. तर अशा वेळेला आपण घेऊ शकता की तो लॅप्स जी झालेली समजा लॅकुना ते जरा भरून काढण्यासाठी तेवढ्या पॉईंट पुरता आपण विचार. परत पुढचं असं आहे की पंचांनी स्क्रिप्ट मधील मजकूर सांगणे आवश्यक आहे. कारण ते आवाजाचा पंचनामा हजर असतात वगैरे काय सांगितलं ते मगाशी झालेलं ते. परत महत्वाचा प्रश्न विचारलाय. लोकसेवक रकमेसाठी घाई करत असल्यास व्हेरिफिकेशन आधी प्री ट्रॅप करावा का? जर ताबडतोब पैसे आणून दे काम आहे त्याचं, थांबलेला नाही लोकसेवक, मला ताबडतोब पैसे पाहिजेत, कारण त्याला माहिती आहे चान्सेस आहेत की आपण थांबलो तर हा कुठेतरी एसीबी कडे जाईल, ट्रॅप लावेल, म्हणून ते टाळण्यासाठी हुशार असतात लोकसेवक. ते पैसे मागितली, घाई केली, अशा वेळेला प्री ट्रॅपला वेळ लागतो. प्री ट्रॅप नंतर झालेले आहेत पण ते इलिगल होतात किंवा मॅनिप्युलेटेड होतात. कारण प्री ट्रॅप मध्ये त्यांनी इतकी रक्कम मागितली आहे आणि ती मी द्यायला जाणार आहे वगैरे वगैरे त्यात सांगितलेलं असतं. मग यू आर प्रिझ्युमिंग प्री ट्रॅप तुम्ही अगोदर करता की यू आर प्रिझ्युमिंग की तो मागितलेत बाबा, व्हेरिफिकेशन झालेलं नाही ना. अनलेस देअर इज व्हेरिफिकेशन, नुसतं जे बोलणं झालेलं असतं फिर्यादीचं आणि आरोपीचं की 10,000 घेऊन येते, त्याला आय विटनेस नसतो, म्हणून व्हेरिफिकेशन इज मस्ट. त्यामुळे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय पुढची कारवाई करायची नाही. प्री ट्रॅप पंचनामा उशीर झालेला असेल तर थोडक्यामध्ये करा, जाता जाता केला तरी चालतो. बऱ्याच केसमध्ये अगदी गाडीमध्ये कारमध्ये केलेलं आहे का तर याच्यामध्ये ट्रकमध्ये केलं संशय येऊ नये म्हणून. आता ट्रकमध्ये अंधार काय करणार ते अँथ्रासिन पावडरचे ते गुणधर्म दाखवायला, ते फॉल्टी होतो तो, परंतु त्यावेळेला वेळ नसतो, त्यावेळेला असं करू शकतात. परंतु प्री ट्रॅप पंचनामा हा आफ्टर व्हेरिफिकेशनच करावा. तो जर आधी केला तर ते इलिगल होईल आणि कोर्ट म्हणेल की तुम्ही प्रिझ्युम करताय की आरोपी 10,000च मागणार आहे तुम्हाला, म्हणून व्हेरिफिकेशन इज मस्ट. आणि व्हेरिफिकेशन नसेल तर ती केस साबित होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये 1994 आणि 2004 डायरेक्टर जनरल ऑफ अँटी करप्शन पोलीस यांचे सर्क्युलर्स आहेत एसीबी ऑफिस वरळी. त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचे रेफरन्सेस दिलेले आहेत की व्हेरिफिकेशन कशासाठी करावा, की देअर शुड नॉट बी एनी फॉल्स ऑर फ्रिव्हॉलस इन्व्हॉल्वमेंट ऑफ एन पब्लिक सर्वंट. तेवढ्यासाठी व्हेरिफिकेशन इज द मस्ट. कन्फर्म करावं. अरे परत पिया, लो बॅटरी, तू त्याला हे चार्जिंगला लाव. ते फक्त क्लोज करा आणि परत चालू होईल. खाली फक्त क्लोज म्हणा. असंच आहे का ग? संपत आलं का? कंटाळा. हा ओके म्हणू का? हा ते जरा लो बॅटरी सांगू सर, त्याची इच्छा दिसते लवकर संपवावं. तर ते हा सांगितलं ते तक्रारदार मिळून येत नसेल किंवा जो मयत असेल, अशा वेळेला पंच नंबर 1 आणि आयोच्या साक्षीवरून केसमध्ये शिक्षा होऊ शकते का असा प्रश्न विचारला. परंतु इट डिपेंड्स अपॉन द ऑनरेबल कोर्ट अँड इट इज इन द डिस्क्रिशन ऑफ द ऑनरेबल कोर्ट. कारण हे त्यांनी ठरवायचं. म्हणजे कॅन बी कन्सिडर. जर खात्री पटली की
तक्रारदार माहित आहे, परंतु पहिल्यांदा कसं आहे त्याच्यावरती जजमेंट्स आहेत. ऑन द बेसिस ऑफ दोज जजमेंट जर इफ द ऑनरेबल कोर्ट गोइंग टू डिसाइड इफ डिसाइडिंग द केस, तर त्यांना त्याच्या केसला विचार करावा लागेल तो. कारण कंप्लेनंटनी ज्या वेळेला फर्स्ट डिमांड जी असते त्याला काही अर्थ नसतो, कारण त्यावेळेला त्याच्यावर कोणीच नसतो, म्हणून व्हेरिफिकेशन असतं. पण तो जर सांगितला नाही त्यांनी जर समजा तर, पण ते व्हेरिफिकेशन जर एस्टॅब्लिश झालं समजा आयोग आणि पंचाकडनं, तर ते तो एक झाला प्रश्न. त्यामुळे ते डिपेंड्स अपॉन दी. आणि रेकॉर्डिंग मध्ये मागणीचा उल्लेख आहे, रेकॉर्डिंग मध्ये डिमांड साबित झालेली आहे, परंतु शॅडो पंच जो आहे 1 नंबरचा, तो सांगतो की मी ऐकलं नाही. तर अशा वेळेला काय होईल? तर परफॉर्मन्स ऑफ द विटनेसेस इज कन्सिडर इन द विटनेस बॉक्स. रेकॉर्डिंग मध्ये सगळं आहे ते, पण पंचांनी सांगायला पाहिजे ते. पुढे इथं हा प्रश्न आला तो की रेकॉर्डिंग आहे ना तिथे, ते प्रूव्ह झालेलं आहे, एक्झिबिट झालेलं आहे, पण शॅडो पंच सांगतो की मी ऐकलं नाही. मग ते महत्वाचं आहे. एक ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे की द विटनेसेस आर इयर्स अँड आईज ऑफ दी कोर्ट. म्हणून तर आय विटनेसला महत्व आहे. म्हणून पंच नंबर 1 इज अकंपनीड ऑल द वे इन द ट्रॅप केसेस. त्यामुळे शॅडो पंच जर तू म्हणत असेल की मी ऐकलेलं नाही, तर ते काय उपयोगाचं नाही ना. म्हणून त्याच्यात आहे सगळं रेकॉर्ड वरती, पण ही शुड डिपोज बिफोर द ऑनरेबल कोर्ट अकॉर्डिंगली. संपत आलंय. एक 4-5 राहिलेले सर. लाचेची रक्कम जप्त नसेल तर काय ऍडव्हर्स इन्फरन्स निघू शकतो का? तर लाचेची रक्कम जर मिळून नाही आली, समजा डिस्पोज ऑफ केली, फेकून दिली कुठेतरी, ती नाही मिळून आली, तर 201 कलम लावतात त्याला आयपीसी, की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेला पीसी ऍक्टच्या 7 कलम 13 कलमाखाली सुटतो, पण 201 खाली शिक्षा झालेली आरोपीला पुरावा नष्ट केला. त्यामुळं जरी समजा लाचेची रक्कम जरी नाही मिळून आली, तर इतर याच्यामुळे जर तो जर आरोप साबित झाला तर तो शिक्षा होऊ शकते. ती मगाशी मी आपल्याला एक उदाहरण सांगितलं, नोटा खाल्लेल्या होत्या आरोपीने, आयोला काही सांगता आलं नाही त्याच्यामध्ये की काय होतं त्याचे खाल्ल्यानंतर वगैरे, परंतु 201 खाली तू शिक्षा दिली गेली त्याला, अलॉंग विथ मग ते सुद्धा आलं. पुढचं आहे अपसंपदा केसचे. अपसंपदा केसेस मध्ये तपासी अंमलदारच फिर्याद देतो, तर हे चालतं का? तर त्याच्यामध्ये असे अपसंपदेच्या केसमध्ये, डिसप्रपोर्शनेट ऍसेट केसमध्ये इन्क्वायरी ऑफिसर असते. इन्क्वायरी ऑफिसर पहिल्यांदा इन्क्वायरी करतो, तो फिर्याद देतो आणि तपास हा दुसऱ्याकडे सोपवतो. फक्त ट्रॅप केसेस मध्ये काय होतं, जो ज्याच्याकडे तक्रार लिहून घेतलेली असते, FIR जो लिहून घेतो, तोच आयोग संपूर्ण पंच पाठवतो, पंचनामा करतो, चार्जशीट पाठवतो. ते योग्य नाहीये ते. तर अपसंपदेच्या केसमध्ये इन्क्वायरी ऑफिसर हा वेगळा असतो. हे अँटी करप्शन ब्युरोनी पाळलेलं आतापर्यंत. कदाचित कुठं कमी जास्ती झालेलं असेल ते माहिती नाही, परंतु मॅक्झिमम केसेसमध्ये इन्क्वायरी ऑफिसर इज डिफरंट. तो इन्क्वायरी करतो पब्लिक सर्वंटची, त्याची सगळी माहिती काढतो आणि रिपोर्ट पाठवतो. मग त्याच्या वरची जो सुपरवायझिंग अथॉरिटी असते ते तपास कुणात अन्य ऑफिसरकडे सोपवतात. त्यामुळे अपसंपदेच्या केसमध्ये जो इन्क्वायरी करतो तो चार्जशीट पाठवत नाही बहुतांशी, मोस्टली. आणि ती जर केली तर तो इंटरेस्टेड विटनेस म्हणून त्याची व्हॅल्यू जरा कमी होते. पुढे असे मला विचारलंय की सरपंच, उपसरपंच, सदस्य जर पब्लिक ड्युटी करत असतील तर ते पब्लिक सर्वंट होतात का?
आता सरपंच पब्लिक ड्युटीज करतो, त्यामुळे मगाशी मी सांगितलं त्याच्यामध्ये करप्शनचं स्वरूप काय आहे त्याच्यावरती ते डिपेंड होतं. म्हणून त्या अनुषंगाने त्या केस पुरतं तसं त्याचं संपूर्ण केसचं माहिती घेऊन त्याला पब्लिक सर्वंट ठरवते. कारवाई करण्यासाठी मंजुरी लागते का असा प्रश्न विचारला. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा काय त्याच्यासाठी मंजुरी लागत नाहीये. पूर्वी लागायची ती, पण आता ती लागत नाहीये. ते त्याला फक्त खटला पाठवण्यासाठी मंजुरी लागते, सँक्शन. बाकी कारवाईसाठी वगैरे कारवाई करू शकतो. कलम 7 मध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो का त्यांनी विचारलं. तर होऊ शकतो, कारण कलम 7 मध्ये डेफिनेशन पण आहे आणि पनिशमेंट प्रिस्क्राईब केलेली आहे. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन आणि शिक्षा दोन्ही आहे. कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्ष. कारण डिमांड इज इटसेल्फ अन ऑफेन्स असे जजमेंट आहे. म्हणून का म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, आपण जर कलम 7 जर आपण बघितलं अँटी करप्शनचं, त्याच्यामध्ये ए पब्लिक सर्वंट डिमांड्स, accepts, obtains or attempt to accept or obtain. attempt म्हटलेले त्याच्यामध्ये. याचा अर्थ attempt is punishable. जसं 511 आहे IPC, तसं याच्यामध्ये attempt is punishable. आणि attempt म्हणजे 7 मध्ये. तर 7 मध्ये काय आहे, attempt केलेले, डिमांड प्रूव्ह झालेली. पैसे घेऊन आल्यानंतर त्याला डाऊट आला, त्याच्याबरोबर कोणीतरी दिसतात अनोळखी चेहरे, तो घेतलेले नाही, त्यांनी परत पाठवले. त्यामुळे कलम 7 खाली फक्त गुन्हा दाखल करता येतो. त्याला 13(1)D लावतात ते, परंतु फक्त 7 कलमाखाली सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये ऑफेन्स आहे. बऱ्याच वेळा 13(1)D पण त्याच्यामध्ये हे करतात ते, परंतु कलम 7 अन्वये कारवाई होऊ शकते, चार्जशीट पाठवू शकते. पूर्वी कलम 7 अन्वये फक्त डिमांड असेल आणि पैसे नाही घेतले तर ते त्या विभागाकडे डिपार्टमेंटल इन्क्वायरी करा म्हणून ते पाठवून द्यायचे. परंतु ते जजमेंट आहे त्याच्यामध्ये की डिमांड इज अन ऑफेन्स, म्हणून सगळ्यामध्ये चार्जशीट पाठवावं लागतं. अँथ्रासिन पावडरचे ट्रेसेस कपड्यावरती, हातावरती असलेला हा पुरावा होऊ शकतो का, तर तो कोरॉबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स आहे. आणि कलम 20 बद्दल विचारलं की प्रिझम्पशनचं कलम आहे ते, की प्रिझम्पशन आहे अँटी करप्शन केसमध्ये सेक्शन 20. तर हे त्याच्याजवळ जर इफ द अक्यूज इज फाउंड विथ द ब्राइब अमाउंट, इट इज प्रिझ्युम दॅट ही हॅज डिमांडेड अँड ऍक्सेप्टेड द ब्राइब. परंतु दॅट प्रिझम्पशन इज रिबटेबल. कशावरती रिबटेबल आहे? with plausible, probable, the defense तुम्ही दिलात, preponderance of probability or plausibility. म्हणजे मी नसताना माझ्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेवले, माझ्या खिशात थ्रस्ट केले, हे जर दाखवू शकलं. या संदर्भात एक्सप्लेनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सून आफ्टर द थेफ्ट, जसं आपल्या याच्यामध्ये आहे थेफ्टच्या केसेसमध्ये आहे, सून आफ्टर द थेफ्ट, if the accused is found with the stolen property, it is presumed that he is a thief or he is a receiver of stolen property. 411. त्यामुळे तसंच याच्यामध्ये ते रिबटेबल आहे याच्यामध्ये. आणि अपसंपत्तीची केस होऊ शकते का लाच रकमेपेक्षा घरी जर जास्ती सापडली तर ते होऊ शकते आफ्टर इन्क्वायरी. परत असं विचारलं की डिस्प्रपोर्शनेट ऍसेट मधून जर आरोपी जर सुटलेला असेल तर तो पैसे परत मागू शकतो का? तर होय, मागू शकतो बोनाफाईड क्लेम प्रमाणे, पण त्याला ही हॅज टू एस्टॅब्लिश. बऱ्याच वेळेला ट्रॅपच्या केसमध्ये सुद्धा लाचेच्या रकमेबरोबर त्याच्या खिशात किंवा पिशवीत अन्यत्र सापडलेले, घरात सापडलेले 2 लाखाचे वगैरे त्याचा अकाउंट फॉर जर त्याने केलेलं असेल तर दॅट अमाऊंट इज टू बी रिफंडेबल टू दी अक्युज्ड ऑन द प्रूफ. पावते आहेत त्याचे, बँक बॅलन्स वगैरे आहेत. आणखी शेवटी एक असा प्रश्न विचारलाय गणितासारख्या, इलिस्ट्रेशन सारख्या. शेवटचा प्रश्न आहे, या लोकसेवकाने क्ष या वरिष्ठाचे नावावर लाच मागितली.
व त्याला क्षचा दुजोरा नसेल तर क्ष विरुद्ध केस होणार नाही. परंतु क्षने तक्रारदारास भेट दिली आणि अने सांगितले याप्रमाणे करा असे जर बोलल्या त्याचं इन्क्लिनेशन आहे, संमती आहे असे सिद्ध होते व ते व्हेरिफिकेशन त्याच्यासाठी योग्य आहे. नाहीतर चपराशी आहे, चेंबरमध्ये गेला, साहेबांनी पैसे मागितलेत म्हणून दिले, बाहेर येऊन सांगितलं पैसे घेतले, तर साहेब वरिष्ठ त्याचा आहे तो निष्कारण बोलला जाईल. तर चेंबरमध्ये जाऊन तक्रारदाराने सांगितलं हा ते चपराशीने सांगितलं त्याप्रमाणे कर तू असं म्हणलं तर त्याची लिंक एस्टॅब्लिश झाली, कनेक्शन, तर व्हेरिफिकेशन त्याच्या वेळेला करा हे योग्य. हे असे आतापर्यंत मला आलेले भरपूर प्रश्न आहेत. तर आता थोडक्यात मी आपल्याला काय केस लॉ माझ्या हातून सुटलेले असतील ते मी सांगतो. व्हॉइस सॅम्पल बद्दलचं एक अतिशय सुंदर जजमेंट आहे, ते फक्त मी सायटेशन देतो. आशिष कुमार दुबे, फक्त 5 मिनिटात संपवतो मी साहेब. आशिष कुमार दुबे वर्सेस स्टेट थ्रू सीबीआय. दिल्ली हायकोर्टाचं आहे, 2014 CRLJ, पेज नंबर 1894. 2014 CRLJ 2014 1894 पान नंबर आहे. व्हॉइस सॅम्पल वरती आहे आणि टेस्ट CFL ला ते जे काय करायचे प्रश्न विचारायचे वगैरे ते बऱ्याच वेळेला होत नाही. ते व्हॉइस सॅम्पल प्रूव्ह कसं करायचं त्याच्यावरती दोन्हीकडनं जजमेंट्स आहेत. तर याच्यामध्ये अतिशय विवेचन केलेले फार सुंदर जजमेंट आहे हे. त्याच्यामध्ये या जजमेंटमध्ये दुसऱ्या एका केसचं जजमेंट दिलंय महाराष्ट्राचं आपल्या सरकारचं आहे. निलेश दिनकर पराडकर, निलेश दिनकर पराडकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. निलेश दिनकर पराडकर वर्सेस महाराष्ट्र, 2011/4 SCC सुप्रीम कोर्ट केसेस 143 पेज नंबर. त्याच्यामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टात आहे की the determination of the question is rendered the more difficult because tape recordings may be altered by the transposition, excision, and insertion of words or phrases, and such alternatives may escape detection and even elude it on the examination by the technical expert. म्हणून टेक्निकल एक्सपर्ट न तपासता हे बिलीव्ह कसं काय करायचं, म्हणून व्हॉइस सॅम्पलचं इतकं महत्वाचं सांगितलेलं आहे. ते इतकं सोपं नाहीये, कारण पहिल्यांदा ऐकलेला असतो व्हॉइस सॅम्पल फोनवरती, हा त्याचाच आवाज आहे म्हणून छाती ठोकपणाने सांगतो पंच नंबर 1, आणि तक्रारदार सांगतो भेटलेला असतो, पण पंच नंबर 1 ने प्रथमच ऐकलेला असतो. तर हे ह्याच्यासाठी जे क्रायटेरिया दिलेला आहे तो एक्सपर्टला तपासायला पाहिजे, त्याच्यासाठी ते जजमेंट महत्वाचं आहे. दुसरं जजमेंट आहे एक्सप्लेनेशनच्या बद्दलचं आहे, ते डिफेन्ससाठी आहे. तर डिफेन्सला जरा थोडंफार मी देऊ इच्छितो. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे टी सुब्रमणियन, कारण बऱ्याच वेळ ते साईट दिले तर ते निघत नाही, वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू आहे. 2006 CRLJ 804 Supreme Court. If immediate explanation is given by the accused, it can be considered for the purpose of rebutting presumption under section 20. बाकीचे आलेले आहेत, बहुतेक दिलेत नाही आपल्याला. जाता जाता हे सांगू इच्छितो मी, चान्स ट्रॅप इज नॉट अलाउड. हा बऱ्याच जण विचारतात, म्हणजे मुद्दाम असे केलेले आहेत की ACBचे अधिकारी झालेले, पूर्वी झालेले आहेत, तसं करू नये असं जजमेंट आहे. मोटरसायकलवरनं जाऊन वाहनातून जाऊन मुद्दाम सिग्नल तोडायचं, जम्पिंग ऑफ दी सिग्नल, आणि ट्रॅफिक हवालदारनी पकडल्यानंतर त्याला काहीतरी बोलाचाली करून कॉम्प्रोमाइज करून त्याला पैसे द्यायचे, 50 रुपये 100 रुपये, आणि ट्रॅप करायचं. दॅट इज नॉट अलाउड. हे बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे. आणि याच्यामध्ये साहेब दुसरं उत्तर पण लपलेलं आहे, मगाशी मी सांगत होतो ते पण महत्वाचं आहे. हे दिनकर बापूराव देवकर
दिनकर बापूराव देवकर वर्सेस महाराष्ट्र, स्टेट ऑफ महाराष्ट्र. 2015 CRLJ 1269 बॉम्बे हायकोर्ट. याच्यात ठरलेलं आहे चान्स ट्रॅप इज नॉट अलाउड. आणि याच्यातच म्हटलं साहेब, सेकंड पंच नॉट एक्झामिन ॲज अ फर्स्ट पंच ऍक्टेड अर्लियर ॲज पंच. म्हणजे याच्यामध्ये सेकंड पंच तपासण्याचं त्यांनी महत्व सांगितलं की पहिला पंच हॅबिच्युअल होता, 5 केसेसमध्ये त्यांनी काम केलं होतं, अशा वेळेला सेकंड पंच तपासावा. मग अशी सँक्शनच्या पॉइंटवरती मी सांगितलं होतं आपल्याला, सुप्रीम कोर्टाचं अजून एक आहे की एकदा सँक्शन नाकारल्यानंतर परत सँक्शन जर दिली तर ती व्हॅलिड होत नाही. 2015 क्रिमिनल लॉ जर्नल, 2015 CRLJ 4012 सुप्रीम कोर्ट. नंजप्पा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. भरपूर झालं. मला वाटतं काही राहिलं असेल तर आपण आपल्याकडून बरंच काय काय शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं. आपण दिलेला अमूल्य वेळ, आपण दिलेला हे लेक्चर, त्याच्याबद्दल अभिवादन परिषद आदिवासी मी आपले आभार मानतो. याच्या पुढे पुढच्या 8 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती माननीय अंबादासजी जोशी साहेब यांचं लॉ ऑफ प्रेसिडेंट या विषयावरती व्याख्यान होईल. आपण सर्वांनी देखील ते देखील व्याख्यान आवर्जून बघावं ही आपण आपली विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. मला जरा आपले आभार मानायचे. मला 1 मिनिट. हो साहेब बोला. हा, मला संयोजकाचे आणि आपले विशेष करून खास आभार मानायचे की आपण मला ही ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये सहभागी करून घेतलं, संधी दिली आणि मला जे काही माझं जे ज्ञान आहे ते आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली, याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मला वेळोवेळी आपलं सहकार्य मिळत गेलेलं आहे अलिबाग कोर्टात, त्यापुढे असंच मिळेल अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. धन्यवाद. येस सर.